रक्षा वया अवतार घेसी, धर्म रक्षा वया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्तजना अंबरीशीसाठी जन्म सोसियले, दुष्ट निर्दाळीले किती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय तुकोबाराय यांचा आहे, 4 चरणाचा आहे आणि या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतो की प्रभू प्रभूंचा अवतार कार्य कशासाठी करतात. विठ्ठल विठ्ठल अभंग तुकोबारायांचा आहे. तुकोबाराय अभंगात सांगतात की धर्मरक्षा वया अवतार घेसी. आता तुम्ही म्हणाल ईश्वराला धर्माच्या रक्षणासाठी अवतार घेण्याची काय गरज आहे? कारण रचा है सृष्टी को जिस प्रभूने वही ये सृष्टी चला रहे. त्यांनीच या सृष्टीला बनवले आणि त्यांनी तीच ही सृष्टी चालवतात. मग त्यांना काय गरज आहे? त्यांच्या जर मनात आलं ते चुटकी वाजवतील, परत नवीन सृष्टी उत्पन्न होईल, चुटकी वाजवतील, परत त्या सृष्टीचा विनाश होईल. मग त्यांना अवतार घेण्याची गरज काय? का? कारण धर्म हे बनवलाय कशासाठी? एका स्थापनेसाठी. ती स्थापना म्हणजे काय? ती प्रभूंनी केली, सनातनाची स्थापना. सनातन म्हणजे काय? ज्याचा आदिही नाही आणि अंतही नाही, जे तिन्ही काळ आणि 4ही अवस्थांमध्ये सम आहे त्याला सनातन म्हणतात. मग अशा सनातन धर्माची प्रभूंनी स्थापना केली आणि अशा या धर्मामध्ये आपण जन्माला आलो. मग तुम्ही म्हणाल आम्ही मान्य करू प्रभू अवतार घेतात, पण तुला कसं माहित की प्रभू अवतार घेतात? आणि प्रभूंनी हे कशात सांगितलं? भगवद्गीतेमध्ये प्रभूंनी याचं वर्णन केलेलं आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. प्रभू म्हणतात की जेव्हा जेव्हा धर्माला हानी होते तेव्हा तेव्हा धर्माच्या रक्षणासाठी मी अवतार घेतो. मग धर्माला हानी पोहोचवतो कोण? सगळ्यात महत्वाची गोष्ट तर ही आहे. कारण एक काळ होता, आपण मान्य करू की सतयुग, त्रेतायुग आणि द्वापर युगामध्ये राक्षस होते म्हणून ते धर्माला हानी पोहोचवायचे. तुम्हाला त्या काळी राक्षस होते, या काळी कुठे राक्षस आहेत? तर सगळेच माणसं. मग धर्माला हानी पोहोचवतो पण. आता चिंतनाकडे वळण्याच्या आधी श्रोत्यांनी 3 नियमांचं पालन करायचं असतं. पहिला नियम की सगळ्यांनी ताट बसा, पाठीला बांबू लावायची वेळ येऊ देऊ नका, ताट बसा सगळे. दुसरा नियम, जेव्हा जेव्हा भजन होईल तेव्हा तेव्हा हाताने टाळी आणि मुखाने प्रभूंचे नाम घ्यायचं. आणि तिसरा नियम, कीर्तनामध्ये प्रश्न विचारल्या जातील. आता ते तुम्ही जागी आहात का नाही हे बघण्यासाठी विचारले जाते, म्हणून सगळ्यांनी उत्तर देत चल. विठ्ठल कुठे होतो आपण? आपलं काय की आता कलियुगामध्ये राक्षस कोण? कारण सतयुग, त्रेतायुग आणि द्वापर युगामध्ये आम्ही पाहतो की राक्षस होते. कसे होते? शिंगवाले होते. आता कलियुगात राक्षसांना शिंग नाही. मग कलियुगात राक्षस नक्की आहेत तरी पण असं वर्णन केलं की सतयुगामध्ये देवता राहायचे स्वर्गलोकामध्ये आणि राक्षस राहायचे पाताळ लोकामध्ये. मग त्रेतायुगामध्ये असं झालं की देवता आणि राक्षस जमिनीवरती राहायला लागले, पृथ्वीवरती राहायला लागले. मग ते कोण? ते म्हणजे भगवान श्रीराम आणि रावण, दोघेही धरतीवरती राहायला लागले. मग द्वापर युगामध्ये असं झालं ना की देवता आणि राक्षस एका घरात राहायला लागले. मग एका घरात म्हणजे कोण? भगवान श्रीकृष्ण आणि मामा कंस आता राहिले एका घरात. मग कलियुगाची अशी परिस्थिती झाली की कलियुगामध्ये राक्षस एकाच माणसामध्ये राहायला लागले. तर तुम्ही म्हणाल माणसांमधले राक्षस म्हणजे कोण? विंचू माहिती? विंचू चावल्यावर किती त्रास होतो ना त्रास. मग त्या विंचवाचं इतकं डेंजर विष पचवण्याची ताकद कुणामध्ये असते? पालीमध्ये. विंचवाला कोण खातं? पाल खाते. मग एवढा डेंजर विष पचवण्याचं सामर्थ्य कुणामध्ये? पालीमध्ये आहे. मग त्या पालीला कोण खातं? आणि मग आता विचार करा, विंचू एवढा, त्याचा एवढा विषारी, एवढं विष पचवण्याचं सामर्थ्य कुणामध्ये आहे? पालीमध्ये. म्हणजे दुप्पट झाली विषारी. मग पालीला सुद्धा कोण खातं? कोंबडं. म्हणजे आता कोंबडं तिप्पट विषारी झालं आणि त्या कोंबड्याला कोण खातं? मग सगळ्यात विषारी प्राणी कोण? कलियुगातले राक्षस कोण? मी नाही म्हणतो, तुम्ही म्हणता. देवाने आपल्याला खाण्यासाठी बराबर वस्तू दिलेत, आपण ते सोडून जर आपण मांस खाऊ, आपण हाताने आपला धर्म भ्रष्ट करून घेतोय ना. आणि इकडे तू कोबर आहे का म्हणतो की धर्म रक्षा वया अवतार घेतले. आम्हाला धर्मच कळला नाही आणखी, कारण आम्ही हाताने आमचा धर्म भ्रष्ट करून घ्यायला निघालो. आणि नंतर म्हणतो की लोकांनी आमच्या प्रसादामध्ये मिसळलं. त्यांनी मिसळलं हे ठीक आहे ना, पण आपण हाताने आपला धर्म भ्रष्ट करतोय त्याचं काय? आणि मग असं म्हणलं की आपण काय करतो? लोक काय म्हणतात? आपण जेव्हा स्मशानभूमीत जातो, स्मशानभूमीत जेव्हा अंतिम संस्कार करून घरी येतो, घरी आल्यावर आपण स्नान आदी करून पवित्र होतो, बरोबर होतो ना. मग विचार करा, एका प्रेत शरीराला तुम्ही जाळता आणि त्या प्रेत शरीराला जाळल्यावर जर तुम्ही पवित्र होता, तर एका जिवंत जीवाला तुम्ही कापता आणि ते कापून स्वतःच्या पोटात टाकता. तुम्ही किती अपवित्र आहात. आणि तसंच आम्ही काय म्हणतो? आम्ही देवाच्या मंदिरात जातो.
आता शास्त्र असं म्हणतं की खरे जे भक्त आहेत त्यांनी तर वांग सुद्धा खायला नाही पाहिजे का, कारण 27 दिवस वांग्याचं बीज जे ते पोटातून बाहेर निघत नाही. आता जर वांग्याचं बीज 27 दिवस बाहेर निघत नसेल तर मांस पचवायला तर 72 तास लागतात, ते तर बाहेर निघतच नाही. मग बाहेरून स्नान केल्यावर आपण पवित्र होतो का? धर्म तर आपण भ्रष्ट इथेच केला. मग धर्म राहायला तरी कुठं? कलियुगामध्ये 2 गोष्टींचा आधार दिलाय, एक धर्म आणि एक दुसरा म्हणजे प्रभूंच्या नामाचं स्मरण. आता शास्त्रांनी सांगितलं की कलियुग केवळ नाम आधार आणि सिमर सिमर भव उतरही पारा. कलियुगात कशाचा आधार आहे तर फक्त नामाचा आधार आहे. पण तेच जर आमच्या युवकांना नामाचा आधार सांगितलं, ते काय म्हणतात, आम्ही देवाचं नाव स्मरण का करू? आम्ही करू ना 60 वर्षाचे झाल्यावर, आम्ही करू ना म्हातारे झाल्यावर. का? तुम्ही अग्रीमेंट साईन करून आणलं देवापासून, की देवाने तुम्हाला बॉन्डवर लिहून दिलं की तू 60 वर्षाचा झाल्यावरच तुला मी टपकवणार आहे. मनुष्याला आयुष्य किती आहे? मनुष्याला आयुष्य किती वर्ष आहे कलियुगातले? नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, सतवर्षाची गणना, वर्षाची गणना, सतवर्षाची गणना. यामध्ये दुःख यातना, यामध्ये दुःख यातना, दुःख यातना, यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वाजलो वाजलो मनार, तुम्ही वाजलो वाजलो मनार, वाजलो वाजलो मनार, वाजलो वाजलो मनार. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वाजलो वाजलो मनार, तुम्ही वाजलो वाजलो मनार, वाजलो वाजलो मनार, तुम्ही वाजलो वाजलो मनार. संतांनी प्रमाण दिले आणि प्रमाणातच उत्तर दिलं. काय? किती वर्षाचं आयुष्य? किती? आता काय म्हणले महाराजांनी की नरदेह दुर्लभ आणि शतवर्षाची म्हणजे किती वर्ष आपल्याला आयुष्य? किती? जेवण केलंय ना, मागचे जेवण करून आलाय ना, भाटताना कशा बोलता तुम्ही? हा मग इथं बोला ना, मनुष्याला आयुष्य किती? सगळ्यांनी उत्तर द्या. बरं, मनुष्याला आयुष्य किती आहे? 100 वर्ष आहे. दिवस किती तासाचा असतो? बोलू द्या बोलू द्या, त्यांचं बोलणं महत्वाचं, कारण ही जयंतीच त्यांच्यासाठी आहे. दिवस किती तासाचा? दिवस 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 हा 12. रात्र किती तासाची असते? आपण झोपतो किती तास? 12 तास. बराबर उत्तर दिलं. आता काय ऐकून घ्या ना, सध्या कुणीच राहिलं नाही, ते गेलं. प्रातकाल उठके रघुनाथा, मात पिता गुरु नावही माथा. ते आता काहीच राहिलं नाही, सगळे कुंभकर्णाचे भाऊ झाले. निद्रा देवी इतकी हावी होते आमच्यावर, 12 तास नाही आम्ही 24 तास झोपायला मागं पुढं बघत. आता ते वारकरी येतात आमचे की ते सकाळी उठून काकडा करतात, ते आमचं झालं. पण आता सहज पाहायला गेलं तर आपण कुणीच म्हणजे असं लवकर उठत नाही, ब्रह्ममुहूर्तावर कुणीच उठत नाही, म्हणून 24 तास झोपतो. 24 तास नाही 12 तास झोपतो. आता आपण अर्धा दिवस कशात घातला? झोपेत घातलं. म्हणजे आपण 100 वर्ष जे आयुष्य दिलं आपल्याला त्यातलं अर्धा आयुष्य आपण कशात घातलं? झोपीमध्ये घातलं. म्हणजे 100 - 50 किती राहिले? आता 100 - 50 करा, किती राहिले? 50 राहिले. आपण 50 वर्ष झोपीत घालवले. आणि आपण काय म्हणलं होतं की आम्ही 60 वर्षाचे झाल्यावर देवाच्या नामाचं स्मरण करू. 60 पाहायलाही नाही, 50 तर झोपीतच गेलं. आता जगायचंय संसारामध्ये म्हणल्यावर आता अडाणी राहून तर चालत, स्वतःला एज्युकेटेड म्हणून घ्यावं लागतं. मग त्यासाठी डिग्री घेणं महत्वाचं आहे, शिक्षण शिकणं महत्वाचं आहे. PhD करण्यासाठी 28 वर्ष लागतात, पण आपल्याजवळ तेवढं आयुष्य नाही, कारण आपण अर्ध आयुष्य झोपीत घातलं. म्हणून PhD करण्यासाठी आपल्याला 18 वर्ष धरू. 50 - 18 किती राहिले? किती राहिले? बोला, किती राहिले? जोरात बोला. तुमचं मॅथ वीक आहे का? 32 वर्ष राहिले. मग आता शिक्षणात 32 वर्ष गेले. आता सध्या इतका कट कॉम्पिटिशनचा जमाना आहे की नोकरी भेटणं अवघड आहे, म्हणून आता नोकरी शोधण्यामध्ये 2 वर्ष गेले. 32 - 2 किती राहिले? 30 वर्ष राहिले. आता 30 राहिले, नोकरी शोधण्यातच गेले. बरं, मग 1 वर्ष त्यात नोकरी भेटली. 30 - 1 करा, किती राहिले? 29 राहिले. नोकरी मिल गई, छोकरी बाकी आहे. त्याच्याशिवाय तर काम होत नाही. कारण काय म्हणतात आपल्या पोरांची अवस्था कशी आहे? काळाई म्हणतो गोरीच पाहिजे, गोराई म्हणतो. आता
म्हणतात तुम्हाला पण गोऱ्या पोरी पाहिजे, ते भेटणं आधीच पोरी भेटणं अवघड. सर्वे केला तर 1000 मुलांच्या पाठीवरती किती मुली निघतात? 700 मुली निघतात. काही दिवसांनी तोही आकडा कमी कमी होत होत जातोय आणि काही दिवसाला तो पण आकडा 600 वर येणार. मग बाकीच्या 400 ने काय करायचं? काही नाही, बजरंगबलीचं मंदिर आहे, मस्त भगवं करायचं, भोले म्हणून राहायचं, काही चान्स नाही. मग आता आपल्याजवळ आयुष्य किती राहिलंय? 29 राहिलेलं आहे. त्यातलं 2 वर्ष मुलगी शोधण्यामध्ये गेले. किती राहिले? 27 राहिले. पोरगी भेटली, लग्न झालं, लेकरांसाठी 3 वर्ष गेले. किती राहिले? 25 नाही, 3 गेले. 27 मायनस 3 24 वर्ष राहिले. पण तुम्ही आणखी देवाचं नाव घेतलं का? ओ यंगस्टर्स, तुम्ही म्हणता आम्ही म्हातारे झाल्यावर घेऊ, म्हातारपणासाठी नाव ठेवता तुम्ही देवाचं. तुम्ही पाहिले किती राहिले आपले? 24 वर्ष राहिले. मग लेकरं झाले, लेकरांचं पण शिक्षण आहे. आता तुमचं 18 वर्ष घातले, त्याच्यात 18 वर्ष घालत तर तुम्ही टपकसाल, म्हणून लेकरांच्या शिक्षणासाठी 14 वर्ष घालू आपण. म्हणजे 24 मायनस 14 किती राहिले? 10 वर्ष राहिले. लेकराचं शिक्षण झालं, त्याला नोकरी शोधून द्यायची, त्यात 2 वर्ष गेले. त्याची पण छोकरी शोधायची, त्यात 2 वर्ष गेले. 6 राहिले, थोडं कमी, 6 वर्ष राहिले. आता तुम्ही आणखी देवाचं नाव घेतलं का? नाही. तुम्ही 60 मध्ये घेणार होते, 6 वर आहात, आणखी तुम्ही देवाचं नाव घेतलं नाही. आता पण हे पण गॅरंटी नाही ना त्याची पोरगी भेटायलाच, म्हणून तुम्हाला भेटत नव्हती, त्याला कुठून भेटणार आहे काय माहित? त्याला बजरंगबलीच्या मंदिरात राहावं लागेल. पण आता आपली इमॅजिनेशन आपण त्याला भेटून देऊ. आता त्याला पोरगी भेटली, मग आता त्याच्या लेकरांसाठी 2 वर्ष गेले. 6 मायनस 2 4 राहिले. आता म्हाताऱ्या व्यक्तींचं म्हणणं कसं असतं की आम्ही आमच्या नातवांना मांडीवरती खेळवावं. मग नातवांना मांडीवरती खेळवण्यामध्ये 2 वर्ष गेले. किती? 2 राहिले. आता तुम्ही झालात म्हातारे. म्हातारे झाल्यावर सगळ्यांना त्रिदोष सतावतात, वात पित्त कफ प्रत्येकाला सतावतो अंतिम वेळ. मग तेवढ्यात तुम्ही पडले अंतरणामध्ये, आणि तुम्ही अंतरणा पडल्यामध्ये तुम्हाला उहू मध्ये ते 2 वर्ष गेले. किती राहिले? तेवढ्यात यमराज आले, तुम्ही विठ्ठल विठ्ठल. म्हणजे काय? आता तुम्ही म्हणला आम्हाला आयुष्य, आम्ही 60 वर्षामध्ये प्रभूंच्या नामाचं स्मरण. म्हातारपण पाहिलं का तुम्ही? तुमच्या संसाराच्या कार्यामध्येच तुमचं काय 100 वर्ष गेलं. म्हणून आमच्या संतांनी पण म्हणले की अल्प आयुष्य अल्प आयुष्य मानव झोपेत आपण अर्ध गमवलं. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, मध्ये बाल्यावस्था युवा अवस्था आणि तुम्ही म्हातारे झाले. शेवटी यमराज्य आले, तुम्ही गेले. काय भजनासी उरले ते. मग शेवटी त्याच्यावर संतांनी उपाय पण दिलाय. काय तर राम नाम स्मरा. कारण ईश्वराचं नाव एक आहे जे त्रिकाल बाधित सत्याचे कधीच बदलत नाही. नाव घेतल्याने काय होतं? नाम संकीर्तन साधन पैसोपे. आणि काय होतं तर जळतील पापे. आणि मग तुम्ही म्हणाल आम्ही नाम संकीर्तन करू, पण त्यात मग तुम्हाला काय? तुम्ही म्हणाल आम्ही वनात जावं लागेल, आम्हाला संन्यास घ्यावा लागेल. नाही, त्याच्यासाठी सुद्धा संतांनी सूट दिली. नाही म्हणा राम राम जाईल भवत्रम सुख होईल दुःखामध्ये. आई म्हणा राम राम जाईल भवत्रम सुख होईल दुःखामध्ये. आमचे संत काय म्हणतात की संसारी असावे पण असोनी नसावे. आणि काय करावे तर भजन करावे वेळोवेळा. संतांनी पण काय पर्याय दिला की भजन केलं पाहिजे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. शेवटी आमचे संत कुठे येऊन थांबले? राम नामावरच येऊन थांबले. काही कळतंय का? राम नाम हे शेवटचं सत्य. म्हणून तुम्ही गेले की काय म्हणतात लोक? राम नाम
शेवटचं सत्य काय आहे? तर रामाचंच नाव आहे. मग तुम्ही म्हणाल त्या देवाच्या नावाची महिमाच आम्हाला माहित नाही, आम्ही का घेऊ देवाचा? कारण इथं सगळे नोटांसाठी वोटासाठी मरायलेत. आम्हाला देवाशी काही घेणं देणं राहिलेलं नाहीये. मग देवाच्या नामाची महिमा काय, देवाने नक्की केलं तरी काय? तर प्रभूंच्या अवतार कार्याकडे येऊया. प्रभूंचा अवतार जेव्हा झाला का नाही, प्रभू मोठे झाले, 16 वर्षाचे झाले. आता आपल्यामध्ये काय म्हणलं जातं? 16 वरीस धोक्याचं. पण हे आपण 16 वरीस धोक्याचं बनवलंय. 16 वरीस धोक्याचं नाही, 16 वरीस धर्माचं. तुम्ही म्हणाल कसं काय? आमचे राम प्रभूंनी जेव्हा ताडकाचा वध केला का नाही, तेव्हा प्रभूंचं वय काय होतं? 16 होतं. ज्यांची जयंती आपण आज करतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली का नाही, तेव्हा त्यांचं वय काय होतं? 16च होतं. ज्ञानोबा यांनी जेव्हा आपल्याला ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ दिला का नाही, तेव्हा त्यांचं वय काय होतं? 16च होतं. 16 वरीस धर्माचे, पण त्याला धोक्याचं बनवण्याचं काम कोणी केलं? आपण केलेलं आहे. मग प्रभूंनी जेव्हा ताडकाचा अंत केला, प्रभूंना शेवटी प्रभू मोठे झाले, माता सीतांसोबत त्यांचा विवाह झाला आणि विवाह झाल्यावरती प्रभूंना वनवासात जावं लागलं. आता वनवासात गेल्यावर प्रभूंनी राक्षसांचा अंत केला. नुसतं राक्षसांचा अंत केल्यानंतर धर्माची स्थापना केली. तुम्हाला धर्माची स्थापना कशी काय केली आपल्या सर्वांना माहिती. बाली, शांत बसा, ओय शांत बसा, विठ्ठल विठ्ठल. सगळ्यांना माहिती की बाली आणि सुग्रीव दोघं भाऊ होते. आता बाली एके दिवशी युद्धासाठी गेला. कुणासोबत युद्ध होतं? तर अस्वलासोबत युद्ध होतं. 47 दिवस युद्ध चाललं. बालीने सुग्रीवला सांगितलं की 30 दिवसांच्या आत जर मी बाहेर आलो तर ठीक आहे, नाही आलो तर तू या गुफेचं द्वार बंद कर आणि तू जा. मग तसंच केलं सुग्रीवनी. जेव्हा बाली 30 दिवस झाले पण बाली बाहेर आला नाही, पण त्याला रक्ताच्या धारा येताना दिसल्या. मग त्याने त्या गुफेचं द्वार बंद केलं आणि तो इकडे आला. मग सुग्रीव इकडे आला आणि सुग्रीवनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. राज्याभिषेक करून घेतल्यावर मग बाली जेव्हा बाहेर आला का नाही, तेव्हा बाली क्रोधाने बाहेर आला आणि बाली बघतो तर का बाली हा अधर्माचा साथी होता आणि सुग्रीव हा धर्माचा साथी होता. मग बाली जेव्हा बाहेर आला आणि बालीने पाहिलं की माझ्या भावाने स्वतःचा राज्याभिषेक करून घेतलेला आहे, तेव्हा बालीने काय केलं? सुग्रीवच्या पत्नीला स्वतःच्या ताब्यामध्ये केलं. मग सुग्रीव इकडे प्रभू श्रीरामांच्या भेटीकरिता आला. प्रभू श्रीरामांच्या भेटीकरिता आल्यावर सुग्रीव प्रभूंना घडलेला प्रसंग सांगतो. तेव्हा प्रभू म्हणतात की बालीचा अंत मी करणार. का? कारण बाली अधर्मी आणि मग मी कशासाठी आलो? तर धर्माच्या स्थापनेसाठी आलोय. मग तेव्हा सुग्रीव सांगतो की प्रभू, बालीचा अंत फक्त तोच व्यक्ती करू शकतो जो एका बाणामध्ये 7 नारळाच्या झाडांचं छेदन करेल. आणि बालींना असा आशीर्वाद आहे की जो बालीच्या डोळ्यात डोळे टाकून बघेल त्याची अर्धी शक्ती बालीला ट्रान्सफर होणार आहे. मग असं बोलल्यावर प्रभू बोले नको काळजी करू, मी केलं. मग प्रभूंनी लपून बालींना बाण मारला आणि प्रभू जवळ गेले. जेव्हा बालीचे अंतिम श्वास चालू होते तेव्हा प्रभूंना बाली म्हणतो की प्रभू, तुम्ही अधर्माने माझा अंत केला, असं कसं काय बरं? तुम्ही तर धर्माची स्थापना करायला. तेव्हा प्रभू म्हणतात की हे बघ, तेव्हा बालीने काय म्हणलं की मै बैली सुग्रीव प्यारा अवगुण कवन नाथ मोहे मारा. की प्रभू, मी तुमचा बैरी झालो आणि सुग्रीव तुमचा प्रिय झाला आणि अवगुण कवन नाथ मोहे मारा. असं कुठलं अवगुण केलं ज्यामुळे तुम्ही मला मारलं? तेव्हा प्रभू म्हणतात की अनुजवधू भगिनी सुत नारी सुनशट कन्या समयेचारी इने कुदृष्टी बिलोक ही जोई ताही वदे कछु पाप न होय. मग प्रभू काय म्हणतात की अनुजवधू म्हणजे छोट्या भावाची बायको, भगिनी सुत नारी, बहीण आणि सुत नारी म्हणजे मुलाची पत्नी आणि परस्त्री यांच्याकडे जो वाईट दृष्टीने बघतो त्याला मारल्यावर काहीच पाप लागत नाही. आणि या स्थापनेसाठी मी अवतार घेतला अभंगाचं प्रथम चरण. धर्म रक्षावया अवतार घेतली.
पाळीसी भक्तजन. प्रभू पण हेच म्हणले बालीला, काय तर मी धर्माच्या रक्षणासाठी अवतार घेतला, तू अधर्मी होता म्हणून तुला मला मारावं लागलं. मग तुम्ही म्हणाल तुकोबरा, तुम्ही तर म्हणता आपुल्या पाळीसी भक्तजना, भक्तांचं रक्षण केलं की सुग्रीवचं रक्षण केलं ना. बाली मारायला आला होता सुग्रीवला, पण सुग्रीवचं रक्षण केलं म्हणून आपुल्या पाळीसी भक्तजना. तुम्ही म्हणाल आम्ही पण देवाचं नाव स्मरण करू, आम्ही पण भक्ती करू, पण देव आमचं रक्षण करायला येईल का? येईल, पण आपल्या मनात भाव लागतो ना. आम्ही कीर्तनात बसतो, घरच्या कुलपाला झटके देतो, देव येणार आहे का आमच्यासाठी? आम्ही देव पूजा करायला बसतो, आम्हाला आमच्या पिंट्याची आठवण येते. ही शुद्ध भक्ती आहे का आपली? ती भक्ती आपली असली पाहिजे ना. आपली ती भक्ती नाही. आता मी काय सांगितलं सुरुवातीला, कलियुगात फक्त 2 गोष्टींचा आधार आहे, एक नाम आणि दुसरा धर्म. नाम तर स्मरण आम्ही असंही करतो का, कारण खाता हरी बोला गाता हरी बोला, प्रत्येक स्थितीमध्ये आम्ही हरी बोलू शकतो, पण धर्माचं काय, ते रक्षण होत नाहीये आमच्याकडनं. परिस्थिती काय बघतोय, बांगलादेशमध्ये हिंदूंवरती किती अत्याचार होते, आम्ही त्याच्यासाठी काय केलं? काहीच नाही, बस भगवे कपडे घातले, आमच्या गाड्यांना आम्ही ते झेंडे लावले, लोकाची बुलेट, लोकाचा चष्मा, आणि त्याच्यावर आमचा ऍटिट्यूड दाखवत आम्ही काय केल्या, रॅल्या काढल्या. इथं रॅल्या काढल्याने बांगलादेशमध्ये होणारा अत्याचार थांबणार आहे का? तुम्ही तुमच्या भारतामध्ये धर्माचं रक्षण करू शकत नाही, बांगलादेश मधल्यांचं इथून करणार आहात का? आपल्याला साधं तिलक करणं होत नाही. आमची ओळख काय, माथे पे तिलक, गले में कंठी, हाथ में कलावा, मुख में भगवान का नाम, यही है सच्चे हिंदू की पहचान. आम्ही ही पहचान किती बरकरार ठेवतो. आम्ही कपाळावर तिलक करत नाही साधा, आम्ही आमचा धर्म कुठून रक्षण करणार? आम्ही माळा घालत नाही का, कारण आम्हाला ते ओल्ड फॅशन वाटतं, बिकॉज वी आर स्टँडर्ड पर्सन. का तर आम्ही मॉडर्न आहोत, आम्हाला 4 चौघांमध्ये उठावं बसावं लागतं. आणि माळा घालण्यापेक्षा मॉडर्न दुसरं काहीच नाहीये. तुम्हाला कळत नाही याचं महत्व काय. ही माळ घातली तसं ईश्वराचं, आता तुम्ही सोनं चांदी घालाल तर चोरांचं लक्ष तुमच्यावर असतं, पण जर माळ घातली तर ईश्वरांचं लक्ष तुमच्यावर असतं. हे आम्हाला नकोय ना. पण आणि तोंडवरी करून आम्ही काय म्हणतो, आम्ही धर्माचं रक्षण करणार. फक्त इन्स्टाच्या बायोला धर्मो रक्षती रक्षिता आणि स्टोरी ठेवल्यावर इथपर्यंत धर्म आपला सीमित नाहीये. फक्त स्टोरी ठेवल्याने धर्माचं रक्षण होणार नाही. त्यासाठी धर्माच्या रक्षणासाठी स्वतः तलवार घेऊन आपल्याला बाहेर निघावं लागणार आहे. शिवरायांचं चरित्र सगळ्यांना माहिती, जन्माची कथा मी सांगणार नाही, कारण ते सगळ्यांना ज्ञात आहे. जे तुम्हाला माहिती ते सांगून अर्थ नाही ना. जे तुम्हाला माहित नाही, तुमचं शौर्य वाढावं ते तुम्हाला कळायला हवं. शिवरायांचं चरित्र सगळ्यांना माहिती. शिवरायांनी आई भवानी पुढे गेले आणि आई भवानीला प्रार्थना केली, काय की आई भवानी मी धर्माचं रक्षण करणार. ती आई भवानी स्वतः प्रगट होऊन तिने शिवरायांच्या हाती तलवार दिली. का ईश्वर कुणाच्या हातून धर्माचं रक्षण करून घेतात? ज्यांच्या मध्ये सामर्थ्य, प्रभू त्यांच्याकडे धर्माचं रक्षण करून घेतात. आमचं काय, आम्ही कीर्तनात बसून वट्ट्यावर बसून मोबाईल बघत बसतो. ओय मागचे विठ्ठल विठ्ठल. परधर्मी लोकांचं बघा, ते 5 टाइम नमाज पडतात. नमाज पडताना 5 टाइम ते संघटित होतात, एकत्रित येतात. का? कारण ते त्यांचं धार्मिक कार्य आहे. आमच्या गावात कथा कीर्तन होतं, सप्ताह होतो, पण आम्ही इथं येऊन संघटित होत नाही. मग कुठं धर्माचं रक्षण होणार? आम्हाला संघटन कमी, आम्ही आमच्यातच फूट पाडण्यात चालू. आम्ही आमच्या राजांनाच वाढून घेतलं. काय तर म्हणे छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे राजे होते. अरे मूर्खपण आहे हा. छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे राजे नव्हते, छत्रपती शिवाजी महाराज हिंदूंचे राजे होते. हे आपण त्या महापुरुषांनी 18 पगड जाती 16 सारा समाज मराठमोळा स्वराज्यावर ठेवून डोळ्याने एका जागी केलाय. कशासाठी? संघटित व्हावं, धर्माचं रक्षण व्हावं, यासाठी त्यांनी सगळ्यांना एकत्रित केलं. आणि आपण त्याच महापुरुषांना जातीमध्ये विघटित करतो. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांसारखं तिलक केलं, छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवली म्हणजे आम्ही छत्रपती शिवाजी महाराज होत नाही. कारण दाढी बकऱ्याला सुद्धा येते, कळते का? कोणती बकरी म्हणायली ती दाढी बकऱ्यांना सुद्धा येते. हल्लीची रीतच ही झाली की आम्ही चंद्रकोर लावणार, आम्ही दाढी वाढवणार. दिसण्याने तुम्ही बाह्य अंगाने छत्रपती शिवाजी महाराज दिसणं हे काही महत्वाचं नाही. आंतरिक अंगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार रुजवणं हे खरी शिवाजी महाराजांना आदरांजली होईल. शिवाजी महाराजांनी ह्याच्यासाठी जन्म नाही घेतला की लोकांनी माझ्या जयंत्या कराव्या, ह्याच्यासाठी त्यांनी मोहिमी नाही राबवल्या, ह्याच्यासाठी त्यांनी धर्माचं रक्षण केलं नाही का? त्यांनी त्यांचं रक्त सांडवलं या धर्तीमध्ये का? कशामुळं? आपल्यासाठी, आपलं रक्षण व्हावं. आज जे आपण इथं कीर्तनामध्ये बसू शकलोय का नाही, ही त्या राजांची देण आहे. आणि ते जर राजे नसते का नाही तर आज आम्हाला इथं वारकरी टोप्या घालायला भेटतात. ते जर राजे नसते तर आज आम्हाला इथं गोल टोप्या घालून बसावं लागलं असतं. ही सगळी देण कुणाची आहे? त्या राजांची. आणि त्यांना आम्ही जातीमध्ये विघटित करतोय. कशा कशा वीरांना बलिदान केलं. तानाजी मालुसरे सगळ्यांना माहिती आहे. पोराचं लग्न होतंय आणि राजाने इकडे सांगितलं की तान्हा कोंडाना घ्यायचा म्हणतोय. बरं
लगेच हातातल्या पत्रिका फेकून दिल्या. स्वतःच्या पोराचं लग्न पण लगेच हातातल्या पत्रिका फेकल्या आणि राजाला म्हणतात की राजा मी जातो, मी कोणाला आणणार. काय भावना असेल, पोराचं लग्न आहे पण पोराच्या लग्नाचा विचार केला नाही. गेले असे गेले, परत आलेच नाही. काय वाटलं असेल त्यांच्या पत्नीला की आपला नवरा जातोय, आपलं कुंकू जाते, माहिती माघारी येणार नाहीये, पण तरी हसत हसत कशासाठी पाठवलं, धर्माच्या रक्षणासाठी. त्यांनी स्वतःचं कुंकू सुद्धा बलिदान केलं. काय वाटलं असेल त्या मुलाला, काय वाटलं असेल की आपला बाप जातोय, आपल्याला हळद लागलेली आणि आपला बाप जातोय, माहितीये बाप माघारी येणार नाही, पण अशी माणसं आम्ही या मातीसाठी कुर्बान केली आणि तरी आमच्या लक्षात त्यांचं बलिदान राहिलेलं नाहीये. आकाशात माहितीये 4 वर्षांची मुलगी होती त्यांना. किती? 4 वर्षांची मुलगी. आपला बाप जातो युद्धासाठी, हे त्या मुलीने डोळ्यांनी पाहावं. बाप युद्धासाठी जातोय, बाप जाताना शिवा काशीत म्हणून जातोय, पण मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरणार. या मातीसाठी एवढी वीर आम्ही कुर्बान केली. या मातीसाठी कशासाठी? तुमच्या हातातल्या बांगड्या आणि कुंकू तुमच्या कपाळाचं टिकवावं. आम्ही ह्यासाठी ती माणसं कुर्बान केली, पण आम्ही त्यांचं बलिदान फक्त एका दिवसासाठी ठेवू. एवढं छोटं बलिदान आहे का त्यांचं? तुम्ही एका दिवसासाठी सेलिब्रेट करावं आणि नंतर ते बलिदान विसरून जावं. ही जी आज आम्ही म्हणतोय की आमचे शिवराय, आम्ही नारे मारत हिंडतोय, आम्ही भगवी वेशभूषा घालून आम्ही रॅल्या काढल्या, आम्ही सगळं केलं आणि हेच शिवजयंती होऊ द्या, हेच तुम्हाला भेटतील, हेच ते. आज इथे जयकारा मारला का नाही, तर जयकारा मारल्यावरती 60 ते 70% माणसं कशी भेटतील? व्यसनी भेटतील, ज्यांच्या मुखामध्ये आपल्याला काय भेटल? व्यसन. त्यांचं आपणच आपल्या राजांचा अपमान करतो, व्यसनी मुखाने आपण आपल्या राजांचे जयकारी लावतोय. हे आम्हाला दिसत नाही का? वरून म्हणतोय लोक आमच्या धर्माचा. ते काय आदर करतील आपल्या धर्माचा? सांगा ना. तुम्हालाच तुमच्या धर्माप्रती आदर नाही, तुम्हालाच तुमच्या धर्माप्रती स्वाभिमान नाही, ते लोक करणार का आपल्या धर्माचा अभिमान? किती सामर्थ्य होतं त्या राजांमध्ये. वाघिणीचं दूध काढलं त्या राजांनी. आपण कुत्रा मागे लागलं तर आपण पळून जातो, कुत्र्याला घाबरणारी आपण, आणि तोंडवरी करून आपण म्हणतो की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, तुम्ही मावळे. काय त्या आदर्श घेतलाय त्या राजांचा? आपण फक्त तिलक करतो, दुसरं आम्हाला काही जमत नाही. त्यांचं चरित्र फक्त इन्स्टाच्या बायोला क्षत्रिय कुलावतंस म्हणून लावण्यापेक्षा स्वतःच्या बायोग्राफीमध्ये जर त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आम्ही रुजवले का नाही, धर्माचं रक्षण व्हायला वेळ लागणार नाही. काय आम्हाला हे नकोय ना. आम्हाला कसं, आम्हाला आमचं घरच बरं वाटतं. कसं माहितीये का? जर स्वामी विवेकानंदजीचा आदर्श घेऊन विदेशांमध्ये जाऊन स्वामी विवेकानंदजींनी धर्माचा प्रचार केला, आपल्या सनातन धर्माचा प्रचार स्वामी विवेकानंदजींनी विदेशात जाऊन धर्माचा प्रचार केला. जर विवेकानंदजीचा आदर्श घेऊन आपण धर्माचं रक्षण, धर्माचा प्रचार नाही करू शकलो, जर धर्मवीर संभाजी राजांचा आदर्श घेऊन आपण स्वतःला धर्मासाठी बलिदान नाही देऊ शकलो, जर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आम्ही धर्माचं रक्षण नाही करू शकलो, तर हातात बांगड्या घालून घरात बसलो. का? कारण बेकार वो जवानी है जिसमें धर्म की कोई कहानी हो. ती काय कामाची ती जवानी, काय कामाची ती युवा अवस्था जिथं आम्ही धर्माचं रक्षणच करू शकत नाही. काय त्या राजांनी वाघिणीचं दूध काढलं, आम्हाला म्हशीचं दूध काढणं होत नाही, आम्ही घाबरतो म्हशीचं दूध काढायला आणि स्वतःला शिवबाचे मावळे म्हणून घेतो. मी नाही सांगत, इतिहास साक्षी याला. गडावरती समंताचं पोट दुखत होतं आणि राजांनी घोड्यावरती टाप टाकली आणि राजांनी गडावरती जात आहेत. वैद्यराजांना विचारतात, वैद्यराज काही बुटी भेटत नाहीये का? गोदांचं पोट दुखणं कमी होत नाहीये का? वैद्यराजांनी म्हणावं, राजे पोट दुःख कमी होण्यासाठी औषधी आहे, पण ती औषधी जर वाघिणीच्या दुधासोबत घेतली तरच तिचा प्रभाव होणार आहे. राजे म्हणतात की मी जाऊन वाघिणीचं दूध आणणार. त्याच जागी जर आपले मावळे असते तर मरू दे म्हणलं असतं, आम्ही आणत नाही, आम्हाला आमचं प्राण सगळ्यात प्रिय आहे. पण सामर्थ्य बघा, राजांनी म्हणावं की मी आणणार वाघिणीचं दूध. गेले सकाळची वेळ, कुठे वाघिणी सापडणार? बघतात तर झुडपांमध्ये 2 वाघिणीचे बछडे येतात. त्या बछड्यांना बघितलं राजांनी म्यानातनं तलवार काढली आणि हवेत प्रहार केला. जसा हवेत प्रहार केला, तलवारीचा आवाज झाला. तलवारीचा आवाज झाल्यावर वाघिणीला वाटलं की माझ्या मुलांवरती कुणीतरी आघात करते. वाघीण चौकाळून बाहेर आली आणि राजांच्या अंगावरती तिने हल्ला केला. राजाने ती तलवार सहज धरली आणि तिच्या अंगावरती फेकली. वाघीण जागीच स्तब्ध झाली आणि ती वाघीण राजांना बोलायला लागली, तुम्ही मला, हे महापुरुष तुम्ही आहात तरी कोण? का? कारण मला तुमच्या चेहऱ्यावरती ओज तेज दिसते. साधारण पुरुषाच्या चेहऱ्यावरती जे तेज आम्हाला दिसत नाही, तुमच्या चेहऱ्यावरती हे ओज तेज दिसते. तुम्ही साधारण मनुष्य वाटत नाही, तुम्ही देवपुरुष वाटता. तुम्ही नक्की आहात तरी कोण? तेव्हा राजांनी म्हणलं नाही की मी छत्रपती शिवाजी महाराज आहे. आपल्या नावावर 1.5 गुंठा जमीन नसते,
म्हणते आमचा ॲटिट्यूड लेवल वेगळाच असतो. लोकांच्या बुलेटवर फोटो काढून आम्ही इन्स्टाला पोस्ट करतो आणि खाली कॅप्शन टाकतो रॉयल लाईफ. भाऊ ती बुलेट लोकांची आहे, शेवटी चष्मा पण लोकांचा लावतो आणि काय रॉयल लाईफ लोकांचं करून म्हणजे आपल्या नावावर काही नसून सुद्धा आपला ॲटिट्यूड वेगळा आहे. ते राजे ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली, किती नम्रता होती त्या राजामध्ये. त्या वाघिणीने जेव्हा विचारलं का नाही तुम्ही नक्की आहात तरी कोण, राजे म्हणले नाही की मी छत्रपती शिवाजी महाराज आहे, ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली मी तो महाराज आहे. राजे बोलले नाही, नम्रता कळते. राजे म्हणतात की या शरीराला शिवबा म्हणतात. स्वतःची ओळख सांगितली नाही, शरीराची ओळख सांगितली. बरं मला सांगा वाघीण बोलते का? वाघीण बोलते का? वाघीण बोलत नव्हती. वाघिणीची भाषा आपल्या वाघाला कळत होती. असे छत्रपती शिवाजी महाराज. काय आदर्श घेतला आम्ही त्यांचा. एवढं सामर्थ्य त्या राजांमध्ये होतं आणि आम्ही कुठं विचार करा जरा की आमची पिढी चालली तरी कुठं. एवढे महापुरुष ते असे राजे. म्हणून म्हणतात की विजय सारखी तलवार चालवून गेला, निधळ्या छातीने अख्ख्या हिंदुस्थानाला हलवून गेला, अफजल खानाचा कोथळा पाडून गेला, स्वर्गात गेल्यावर देवांनीही ज्याला झोकून मुजरा केला असा छत्रपती शिवबा होऊन गेला. असे आपले राजे होते. हात वर करा, हात वर. एक हात वर नाही, दोन्ही हात वर. मी काय शाळेतली प्रेझेंटी घेत नाही की यस सर म्हणून एकच हात वर करा. दोन्ही हात वर सगळ्यांनी. मागचे वट्ट्यावर बसलेले, मंदिराच्या वट्ट्यावर बसलेले, इकडे ट्रॅक्टरवर बसलेले सगळे सगळे माझ्यासाठी टाळ्या नाही वाजायचे. जर तुमचे खरे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत, त्यांची जयंती आज तुम्ही इतक्या थाटामाटात साजरी करता, त्यांना जर स्वतःचा आदर्श मानता तर प्रत्येकाने त्या राजांसाठी टाळ्या वाजवायच्या. हात वर. आताच तुमच्या हात वर करा, लगेच हात खाली नका म्हणून सगळ्यांनी हात वर. शिवनेरीवर शिवबा जन्मला, शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. सगळ्यांनी टाळी जोरात वाजवायची. दैवत छत्रपती तसे ते भोंगे आपल्या गावात नाही. आपलं गाव स्वच्छ आहे त्या भोंग्यांपासून, पण तरी नाही त्याचा अर्थ असा नाही की आपला आवाज कमी पडला तर पाहिजे, कारण आपला धर्म संकटात. म्हणून सगळ्यांनी जोरात छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम असं जरा जोश असा ठेवला पाहिजे. काय तर राजांचं सामर्थ्य. शेवटी राजांनी त्या वाघिणीला बोलले आणि ती वाघीण राजांना म्हणते की राजे मला प्रभू श्रीरामाने शाप दिलेला आहे की जोपर्यंत माझे बछडे मला पिणार नाही तोपर्यंत मला दूध येणार
नाही. आणि ती म्हणते की राजे वाघिणीचं दूध इतर कुठल्या साध्या पात्रामध्ये टिकत नाही. तेव्हा राजा तिला म्हणतात तू काळजी करू नको, मी आहे. तर राजे दूध काढायचा प्रयत्न करतात पण दूध निघत नाही. तेव्हा राजे काय करतात, हात जोडतात आणि ओठातल्या ओठात काहीतरी शब्द बोलायला लागतात. आणि जसे ते शब्द बोलून राजे तिच्या स्तनांना स्पर्श करतात. स्तनांमध्ये दुधाच्या धारा गळायला लागतात. आता तुम्ही म्हणाल राजांनी नेमकं म्हणलं तरी काय. आणि त्या हाच प्रश्न वाघिणीला पडला आणि वाघिणी राजांना म्हणते की तुम्ही असं काय बोलात ओठातल्या ओठात, की ते प्रभू श्रीरामांचा शाप सुद्धा फिका पडला. तेव्हा राजे म्हणतात की मी माझ्या गुरु तुकोबारायांचे अभंग म्हणले. तर विचार करा, ज्या संतांच्या अभंगामध्ये इतकं सामर्थ्य आहे त्या संतांमध्ये किती सामर्थ्य असणार आहे. पण शेवटी आपली अवस्था काय की आपण आपल्याच साधू संतांना बदनाम करतो. कधी पाहिले का कुठल्या मौलवीवरती चुकीचा आरोप आला आणि त्या मौलवीला जेलमध्ये टाकलं? ऐकले कधी? मुस्लिम धर्मामध्ये असं झालंय कधी? नाही. कधी ख्रिश्चन धर्मामध्ये पाहिले जे चर्चचे फादर असतात त्यांच्यावरती काहीतरी घृणित आरोप आला आणि त्यांना जेलमध्ये टाकलं? नाही. पण हे आमच्या हिंदू धर्मामध्ये घडतं का? कारण हिंदू कुंभकर्णासारखा गाढ झोपलेला आहे. हिंदूंचं रक्त राहिलेलं नाही. हिंदूंच्या रक्तामध्ये पाणी झालेलं आहे. हिंदूच्या अंगामध्ये रक्त राहिलेलं नाही. इथे आमच्या साधू संतांवरती येते पण तरी आम्ही काही बोलत नाही. ते लोक आमच्या साधू संतांना बदनाम करतात. आपण त्यांच्या काही बोलू दे ते लगेच संघटित होतात. आपण त्यांना एकाला काय बोलू दे ते 4 लोक येतील आपल्याला मारायला. ओळख जरी नसली तरी ते 4 लोक आपल्याला मारायला येतील. पण तेच त्यांनी आपल्या एकाला काही बोलले ना, आपलं जाऊ दे त्यांना मारायला, ते आपल्याला मारायला येऊ दे. आपल्या सोबत जे 4 असतील का नाही ते पळून जातील. का? कारण शौर्याच्या रक्तामध्ये शौर्य होतं. ज्या शौर्याच्या मातीमध्ये आपण जन्म घेतला ते शौर्य आमच्यामध्ये राहिलेलंच नाहीये. कुठून आमचं धर्माचं रक्षण होणार? आमचे पोरं फक्त इन्स्टा पर्यंत सीमित आहेत. आम्हाला फक्त रील्स बनवतात. शिवजयंती आली की बस ते भगवा गुंडाळायचं आणि रील्स करायचं. अरे त्या भगव्यामध्ये काय सामर्थ्य त्या भगव्याचं हे तर लक्षात घ्या. आणि आपल्यासारखे ज्यांच्यामध्ये सामर्थ्य नाही आपण ते भगवा गुंडाळावं, ते भगव्याचा अपमान होतोय. नुसतं रील्स बनवण्यासाठी आम्ही शिवबाचे मावळे म्हणू नका. आता तुम्ही बघा, 4 परधर्मी माणसं असू देत आणि त्या 4 परधर्मी माणसांमध्ये एक हिंदूची मुलगी असू देत, ती हिंदूची मुलगी सुरक्षित नाही. आता लोक काय म्हणतात की तुमच्या शिवरायांनी नक्की दिलं तरी काय, तुमच्या शिवरायांची शिक्षा होती तरी काय, त्यांनी काय शिकवलं आम्हाला? आमच्या शिवरायांची शिक्षण काय होती, त्यांनी आम्हाला काय शिकवलं लक्षात घ्या. 4 परधर्मी माणसं असू देत आणि त्या 4 परधर्मी माणसामध्ये एक हिंदूची मुलगी असू देत, ती सुरक्षित राहणार नाही. पण एक परधर्मी लोकांची मुलगी आपल्या हिंदूंमध्ये असू दे आणि 100 हिंदूंची मुलं असू देत, तिच्या केसाला सुद्धा धक्का लागत नाही. ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. परत स्त्री माते समान हे आमच्या राजांनी आम्हाला शिकवलंय. आणि तरी आणि माझं पर्सनल मत आणि मी नेहमी सांगते की तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, मैत्री कुणासोबत करावी हे आपण लक्षात घ्या. का? कारण गौमातेला अन्न खाऊ घालणारे आणि गौमातेला अन्नासोबत खाणारे कधीच भाऊ होऊ शकत नाहीत. स्त्रियांची देवी म्हणून पूजा करणारे आणि स्त्रीला भोगाची वस्तू समजणारे कधीच भाऊ होऊ शकत नाही. म्हणून हे डोक्यातून काढा की सर्व धर्म समभाव. आमच्यामध्ये हे किडा जास्तच वळवळायला लागतो. का? की सर्व धर्म समभाव करायचे आम्हाला. मी म्हणतो आमच्या राजांच्या मावळ्यांमध्ये सुद्धा मुस्लिम मावळे होते. किती होते? 14 सांगितलं जातं. निघतात किती? 12. त्या 12 पैकी सुद्धा 10 तर गद्दार निघाले इकडे तिकडे पळून. आणि गद्दारी त्यांच्या रक्तामध्ये आहे. शेवटी 2 इमानदार राहिले. मग आणि आम्हाला इतिहासामध्ये काय शिकवलं जातं? आम्हाला काय सांगितलं जातं की 70 ते 80% मावळे शिवरायांचे मावळे कोण होते? मुस्लिम होते. का? आमचे पूर्वज काय गोट्या खेळायला गेले होते का? आपल्या शिवरायांच्या इतिहासाचं पूर्ण आम्हाला इस्लामीकरण करायचंय आणि आम्ही शांत बसतोय म्हणून तिथे इस्लामीकरण होते. आज आमच्या गड किल्ल्यांवरती मजारी बांधल्या चालल्या. आम्ही काय करतोय? नुसतं इथं शिवजयंती करण्यापेक्षा तिथे जाऊन ते कचरा साफ केला पाहिजे आपण. त्या मजारीखाली असते तरी काय, नुसता दगड त्यावर हिरवं पांघरलेलं असतं आणि असून काय काहीच नसलं, नुसतं बांधकाम करणार माणूस असल्यासारखं त्यावरती पांघरणं. आणि जास्तीत जास्त कायच असणार? शेवटी ते गाढवाला पुरलेलं असणार, त्यावर अंतरलेलं असणार, नाही तर मुर्द्यांना पुरलेलं असणार. मग इथे मला सांगा, जर तुम्हाला 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 18 पुराणांची 18 उपपुराण, 108 उपनिषद, त्यातली मुख्य 10 उपनिषद आणि 33 कोटी देवता, तुम्हाला कपड्यांमध्ये व्हरायटी लागते. शेवटी देवामध्ये सुद्धा व्हरायटी दिली. आणि एवढं सगळं देऊन जर तुम्ही परधर्मी लोकांचं तिथे जाता आणि तिथे लोक टेकवता, तर तुम्हाला ज्ञान शोधण्याची गरज नाही, तुम्हाला तुमचा DNA चेक करण्याची गरज आहे. तुम्हाला तुमचा खरा बाप कोण हे ओळखण्याची गरज आहे. एवढ्या सगळ्या फॅसिलिटीज जर आमच्या धर्मामध्ये आहेत आणि तरी आम्ही परधर्माकडे जातोय,
एक स्त्री आहे, तिला एकच पती आहे, तिला आपण काय म्हणतो? पतिव्रता म्हणतो. आणि एक स्त्री आहे जी रोज तिच्या नवऱ्याला बदलते, जिचा पती रोज बदलला जातो, तिला आपण काय म्हणतो? वैश्या म्हणतो. आपले पती जर आहे, तो जगतपती जर आपल्याला दिलेला आहे देवाने, एवढ्या फॅसिलिटीज जर आपल्या सनातन धर्मामध्ये आहेत आणि तरी जर आपण आपल्या धर्मातल्या देवांना सोडून जर परधर्मीय देवांकडे जात असू तर आपण कोण आहोत हे विचार करा. आपल्याला आपल्या धर्माचा स्वाभिमान राहिला तरी कुठं? आपण त्या पूर्वजांनी त्यांनी त्यांचं रक्त सांडलं या मातीमध्ये, आपण काय त्यांचं बलिदान लक्षात ठेवलं? त्या शंभूराजांचं बलिदान. आम्हाला आमचा इतिहास सुद्धा पिक्चर दाखवून आमच्या युवकांचं पुढे आणावं लागतो. ही आमची शोकांतिका झाली. जो इतिहास आम्हाला आमच्या पूर्वजांकडनं कळावा, जो इतिहास आम्हाला आमच्या आई वडिलांकडनं कळावा, जो इतिहास आम्हाला आमच्या आजी आजोबांकडनं कळावा, तो इतिहास आम्हाला पिक्चरच्या थ्रू आमच्या युवकापर्यंत आणावा लागतं. म्हणजे किती शोकांतिका झाली आपली. विचार करा कुठं जातोय आपण. आपल्याला आपला इतिहास माहित नाही. छावा निघण्याच्या आधी कुणाला छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र माहित होतं? माहिती? किती त्रास सहन केला त्यांनी. कुणासाठी केला? आपल्यासाठी त्रास सहन केला. शेवटी ते सुद्धा वरून की मी सुद्धा कुणासाठी बलिदान दिलं. हे जे बाई बनण्याच्या लायकीचे नाहीये ते लोक. यांच्यामध्ये रक्त राहिलेलं नाही. बाईसारखे कामं करतात. दिसायला पुरुष धर्माचं रक्षण करू शकत नाही. यांच्या मुली परधर्मी लोक ओढून नेतात. हे आमच्या स्त्रियांचं रक्षण करू शकत आहेत. ते परधर्मी लोक आमच्या मुलींना लावून त्याचे तुकडे करायले, त्यांना फ्रीज मध्ये ठेवायले, त्यांना सुटकेस मध्ये ठेवायले, त्यांचे तुकडे नाल्यांमध्ये टाकायले. आणि हे यांच्या अंगामध्ये रक्त नाही तर पाणी झाले. आणि यांच्यासाठी मी एवढं बलिदान दिलं. राजे पण विचार करत असेल मी कुणासाठी बलिदान दिलं. ज्यांच्या रक्तामध्ये कायरता भरली. एक जे आमचं रक्त होतं, जे आमच्या रक्तामध्ये अग्नी होती, शौर्यता होती, आज आमचं रक्त कुठं थंड होतं? किती विचार करा. किती शोकांतिका आहे आपली ती. 40 दिवस प्रताडित केलं त्या राजांना. मस्तकापर्यंत पायाच्या नखापर्यंत त्यांचं शरीर सोलून काढलं. किती सोडलं विचार करा. किती त्रास झाला असेल. एवढं बलिदान त्यांनी सहन केलं. नुसतं सोडलं नाही तर त्यावरती मिठाचं पाणी, चटणी ते सुद्धा लावण्यात आली. 40 दिवस हा त्रास त्यांनी सहन केला. किती मानलं. एकट्या छत्रपती संभाजी महाराजांना बंदी बनवण्यासाठी 80,000 मुघली कुत्रे आले होते. विचार करा काय सामर्थ्य असणार आहे त्या राजांचं. 40 दिवस प्रताडना सहन केली. कुणासाठी? आपल्यासाठी. आणि शेवटी त्यांनी बलिदान दिलं. कुणासाठी? आपल्यासाठी. त्यांनी त्या शरीराचा सुद्धा त्याग केला. कसे दिसत होते ते राजे माहितीये का? मारुतीला जसं सिंदूर फासावा तसे छत्रपती संभाजी महाराज दिसत होते. त्यांचं रक्त या मातीमध्ये सांडलेलं. ही माती सुद्धा शौर्याची माती आहे आणि आम्ही त्यांचं बलिदान विसरतोय. त्यांचं शरीर मारुतीला सिंदूर फासावा असे राजे दिसत होते आमचे. आज तुमच्या आणि माझ्या बाप्पाच्या नावावर जे 7 बारा निघतोय का नाही, त्या 7 बाऱ्याचे जनक सुद्धा छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज आहेत. हे आपण विसरायला नको. त्यांच्या बलिदानामुळे आपल्या नावावरती हे 7 बारे निघतात. आम्ही त्यांचं बलिदान विसरतोय. आम्ही फक्त एका दिवसासाठी त्यांचं बलिदान ठेवलं. एवढं बलिदान दिलं म्हणून म्हणलं जातं की देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. तेज पुंज तेजस्वी आंखें निकल गई पर झुका नहीं, दृष्टि गई पर राष्ट्र उन्नति का दिव्य स्वप्न तो मिटा नहीं. दोनों पैर काटे शंभू के ध्येय मार्ग से हटा नहीं, हाथ काटे तो क्या हुआ सत्कर्म कभी छूटा नहीं. जिव्हा काटी खून बहाया. किती प्रताडना दिलेत विचार करा त्या राजाला. जीभ कापली, रक्त वाहवण्यात आलं. जिव्हा काटी खून बहाया, धर्म का सौदा किया नाही. 4 पैशासाठी धर्म विकणारी माणसं आपण झालो. काय त्यांचं बलिदान आपण लक्षात ठेवणार. जिव्हा काटी खून बहाया, धर्म का सौदा किया नहीं. का? कारण छत्रपती शिवाजी महाराज का बेटा था वह गलत राह पर चला नहीं. असे शौरवीर पूर्वज होते आपले. काय आम्ही त्यांचं बलिदान लक्षात ठेवतो. एका दिवसासाठी आम्हाला पिक्चर दाखवला. थिएटर मध्ये जाऊन रडलो आम्ही. फक्त तर 2 तासापुरतं आमचं रडणं झालं. पण मी म्हणते त्या थिएटर मध्ये जाऊन रडण्यापेक्षा ते एक आसू आपण पिऊन घ्यायचा आणि आपल्या राजांनी एक थेंब जो रक्ताचा या मातीमध्ये वाहायलाय का नाही, त्या एक थेंबाचा बदला आम्हाला त्या परधर्मी लोकांपासून घ्यायचा. हे शौर्य आम्ही आमच्या रक्तामध्ये ठेवायला पाहिजे. आणि ही जर कट्टर भावना प्रत्येक युवकाच्या मनामध्ये आली का नाही तर आपल्याला वेळ लागणार नाही आपल्या भारताला भगव्यामध्ये करायला. ती लोक जी म्हणली होती 15 मिनिट तुम्ही पोलीस फौजला स्वतःच्या ताब्यामध्ये घ्या, 15 मिनिटांमध्ये आम्ही हिंदूंचा सपडा साफ करू. ती लोक 2 मिनिट लागली नाही त्या लोकांना भगव्यामध्ये गुंडाळायला. अरे त्या लोकांनी म्हणावं शंभूराजांचं बलिदान पाहून की आमच्या मुघली सल्तनत मध्ये असा एक सुद्धा वीर पूर्वज का जन्माला येत नाही. का येत नाही? कारण अरे तुमच्या रक्तामध्ये गद्दारी भरलेली आहे.
पाठीवर वार करणारे तुम्ही लोक, दुसऱ्या धर्माची धार्मिक यात्रा चालली तर त्यावर गोटे फेकणारे तुम्ही लोक, तुमच्या रक्तातच गद्दारी आहे. तुमच्या इथे कसे शौर्यवीर पुरुष जन्माला येतील? आमचे राजे कसे शौर्यवीर, मरण जर पुढे दिसला तर छाती पुढी करून मरण स्वीकार केला आमच्या राजांनी, पण पाठी आम्ही बायांचे कपडे घालून आमचे राजे पळून गेले नाही. तुमच्यावरती जेव्हा बुरहानपूरवरती संभाजी महाराजांनी आक्रमण केलं आणि बुरहानपूरला लुटलं का नाही, तेव्हा तेच ती लोक होती जी बायांचे कपडे घालून पळून गेली. तुमच्यावरती संकट आलं तर तुम्ही बायांचे कपडे घालून पळून जाणारी लोक, आणि तुमच्या अशा लोकांमध्ये कसे शौर्यवीर पुरुष जन्माला येणार आहेत? विचार करा. आपण त्या राजांचं बलिदान एका दिवसासाठी ठेवायला नको. मग बलिदान ठेवलं तर आम्ही करायचं काय त्या बलिदानासाठी? यासाठी फक्त एकच कार्य करायचं आपल्याला, संघटित व्हायचं. कारण हिंदू संघटित झाला तर आपल्या मुली सुद्धा कापल्या जाणार नाही. मुलगी ही वाघीणच असली पाहिजे का? कारण अप्सरा पेन्सिल सुद्धा, कळतं का मला काय बोलायचं? ते पेन्सिल सुद्धा अप्सरा असते. मुलगी वाघीणच असली पाहिजे. आपला इतिहास उघडून पहा. आपण जर नारीला अबला म्हणलंय का नाही, ती नारी सुद्धा वीरांगणा निघाली. नवऱ्यांनी पत्नीला पत्र पाठवावं, रतन सिंगनी आपल्या पत्नीला पत्र पाठवावं की मी युद्धामध्ये आहे आणि मला तुझी एखादी अशी आठवण पाठव की जी आठवण बघून माझ्या मनामध्ये शौर्य निर्माण व्हावं आणि मी युद्ध जिंकावं. त्या हड्डी राणीने स्वतःचं मस्तक कापलं आणि नवऱ्याला पाठवलं या धरतीसाठी. अशा वीरांगणा होऊन गेल्या इथे. आमच्या काय लक्षात झालं? प्रेयसी व्हावी तर हड्डी राणीसारखी धर्मासाठी मस्तक कापून दिलं. पत्नी व्हावी तर कुणासारखी? आमच्या त्या वीरांगणा, त्या राजपूत वीरांगणा, 16,000 वीरांगणा, ज्यांनी परपुरुषांनी त्या मुघलांनी आमच्या केसाला सुद्धा हात लावायला नको म्हणून 16,000 वीरांगणांनी जोहर कर्ण स्वीकारलं, पण परपुरुषाचा स्वाधीन गेला नाही. अशा वीरांगणा इथे होऊन गेल्या. माता कशी असावी? जिजामातांसारखी. कसं? स्वतःचं स्वप्न अपुरं राहिलं म्हणून मुलांमध्ये ते संस्कार घडवले. अशा जिजामाता. आमच्या माता कशा झाल्यात माहितीये का? जेव्हा गर्भवती असतात तेव्हा मोबाईलवर काय बघतात? साथ निभाना, ये रिश्ता क्या कहलाता है. आणि शेवटी बघून काय बघणार? मोठून पतलू. तुम्ही मोठून पतलू बघल्यावर तुमचं लेकरू काय छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येणार का? बरं, लेकरू जन्माला आलं, लेकरू मोठं झालं की आताच्या आई वडिलांची परिस्थिती ही झाली की यांना लेकरांना संस्कार कसे द्यावे हे सुद्धा माहीत नाही. मग आई वडील कंटाळून काय करतात की लेकरांच्या हातामध्ये देतात मोबाईल. मग लेकरांच्या हातामध्ये मोबाईल दिल्यावरती मोबाईलवर काय बघतात? कार्टून. काय बघणार? मोठू पतलू होणार काय? मोठून पतलूच होणार. ते काय वीर होणार आहेत का? त्यांना इतिहास कळतोय का आपला? त्यांना इतिहास कळला नाही. आम्हीच आमच्या लेकरांना लहानपणी लाथा घालायला शिकवतो. तुम्ही म्हणाल आम्ही तर नाही शिकवलं. तुम्ही जेव्हा इंग्लिश स्कूलमध्ये टाकता तेव्हा इंग्लिश स्कूलच्या पोयम काय असतात? आलू का चालू बेटा कहाँ गए थे, बैंगन की टोकरी में सो रहे थे, बैंगन ने लात मारी रो रहे थे, मम्मी ने प्यार किया हंस रहे थे. मोठं झाल्यावर तुम्हाला लाथा घालतं. कुणी शिकवलं लाथा घालायला? 3 वर्षाचं असतं त्याला कॉन्व्हेंट मध्ये पाठवून आम्ही लाथा घालायला शिकवलं आणि आपल्याला वाटतं की आमचे लेकरं शूरवीर व्हावे. एक लक्षात ठेवा, आपला धर्म संकटात असण्याचं सगळ्यात मोठं कारण चर्च आहेत आणि चर्च सोबत कॉन्व्हेंट स्कूल आहेत, मंदिर आहेत आणि मस्जिद आहेत आणि मस्जिदीसोबत मदरसे आहेत, पण मंदिर आहेत पण मंदिरांसोबत गुरुकुल नाही आहेत. म्हणून आमचं धर्म संकट. आम्ही आमच्या लेकरांना कॉन्व्हेंट स्कूलमध्ये टाकतो. कॉन्व्हेंट स्कूलमध्ये टाकलं तुम्ही हाताने स्वतःच्या लेकराला ख्रिश्चन करून घेता. तुम्हाला हिस्ट्री माहिती आहे का? तिथं कॉन्व्हेंट स्कूलमध्ये गेल्यावर लेकरांना तिलक करू देत नाहीत, माळा घालू देत नाही. कसं यायचं? पूर्ण सावकच यायचं. तू हिंदू आहे ओळखू पण नाही यायला पाहिजे. मग तुम्ही लहान तुमच्या लेकराला त्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये ऍडमिशन देऊन स्वतःच हाताने ख्रिश्चन बनवताय. आणि ही अशी परिस्थिती झाली का नाही? 25 डिसेंबर आलं, आम्ही आमच्या लेकरांना लाल टोप्या घालून जोकर बनवणार. अरे ही शूरवीरांची भूमी आहे आणि आम्ही आमच्या लेकरांना लाल टोप्या घालून जोकर बनवतोय. विचार करा कुठं चाललोय आपण. ती आणि एक लक्षात ठेवा, भारत ही संतांची भूमी आहे, सॅन्टाची भूमी नाहीये. म्हणून इथं फक्त शौर्य कथा आणि शौर्य गाथाच असतात. आणि दुसरी गोष्ट, सॅन्टा भारतामध्ये गिफ्ट देण्यासाठी येत नाही, सॅन्टा भारतामध्ये धर्म परिवर्तन करण्यासाठी येतो. पण तरीही आम्ही आमच्या लेकरांना तिकडेच ढकलतो. कधी पाहिले का कुठल्या मुस्लिमांनी स्टेटस ठेवलंय की रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा? कधी पाहिले कुठल्या मुस्लिमांनी शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा म्हणून स्टेटस ठेवले? कधी पाहिले कुठल्या परधर्मी लोकांनी कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा म्हणून स्टेटस ठेवले? नाही. पण आम्हीच इतके मूर्ख होत का नाही? ते सण आले की 50 ते 60% हिंदूंचे स्टेटस ईद मुबारक. आणि तुम्ही धर्माप्रती कट्टर आहात का? तिथे ज्यांनी स्वतःच्या शरीराचा विचार केला नाही. आम्ही किती वाईट दृष्टीला चाललोय आणि किती वाईट मार्गाला चाललोय बघा की. गुरु गोविंद सिंगचे 2 छोटे मुलं काय कसे संस्कार दिले?
6 आणि 9 वर्ष 4 मुलं होते त्यांना. 2 मुलं युद्धामध्ये मेली. का? वय का होतं युद्धामध्ये, त्यांनी स्वतःचं प्राण त्यागलं. 17 आणि 13 वर्ष वय होतं, पण धर्मासाठी युद्धामध्ये गेले. आणि सगळ्यात छोटे 2 मुलं काय? फतेहसिंग आणि जोरावर सिंग नाव त्यांची होती. वय काय होतं? 9 आणि 6 वर्ष त्यांचं वय होतं. त्या वयामध्ये वजीर खानाने त्यांना स्वतःच्या दरबारामध्ये बोलवावं आणि वजीर खानाने त्यांना म्हणावं की तुम्ही आमचा इस्लाम कबूल करा. तुम्ही जर इस्लाम कबूल केलं तर मी तुम्हाला जिवंत सोडेल, आणि तुम्ही जर इस्लाम नाही कबूल केलं तर मरण स्वीकार करा. त्या 6 वर्षाच्या आणि 9 वर्षाच्या मुलाचे हे शब्द आहेत की आमच्या गुरुनी जर धर्म परिवर्तन केलं नाही तर आम्ही सुद्धा धर्म परिवर्तन करणार नाही. धर्मासाठी प्राण देऊ, धर्मासाठी या शरीराचा त्याग करू, पण आम्ही परधर्म स्वीकारणार नाही. आणि आज तीच आमची युवा पिढी आहे जे कुठेही गेले की लगेच आम्ही टोप्या घालायला तयार होतो, लगेच आम्ही आमचं धर्म परिवर्तन करायला तयार होतो. त्या वीरांनी इतकं बलिदान दिलं, आमचं संघटन राहिलेलंच नाहीये. एक व्यक्ती होता, तो ढाली बनवायचा, तो अशी ढाल बनवायचा की अख्ख्या जगामध्ये त्याच्या ढालीचा मुकाबला कुठलीच तलवार करू शकत नव्हती. आणि तोच व्यक्ती अशी तलवार बनवायचा की त्याचा तलवारीचा मुकाबला अख्ख्या जगामध्ये कुठलीच ढाल करू शकत नव्हती. मग एक व्यक्ती त्याच्या जवळ आला आणि त्याला बोलला, तुम्ही लोकांची ढाल तुमची तलवार लढवली, तुम्ही तुमची तलवार लोकांची ढाल लढवली, तुम्ही तुमचीच तलवार आणि तुमचीच ढाल लढवली का? तो बोलला नाही. मग दुसरा व्यक्ती बोलला की तुम्ही करून बघा. त्यांनी तसंच केलं, त्यांनीच बनवलेली ढाल आणि त्यांनीच बनवलेली तलवार लढवली. काय झालं असणार? तलवारही तुटली आणि ढालही तुटली. हीच आपली अवस्था होती. आपण आपल्यामध्ये जातीवादामध्ये मरत चाललोय, म्हणून आपला धर्म संकटात आहे. काय? आपण त्या जाती, तू ह्या जातीचा मी त्या जातीचा, कोणी जर आपल्याला विचारलं की तू कुठल्या जातीचा, परधर्मी लोकांना विचारलं देतात, ते आधी त्यांचा धर्म सांगणार, नंतर ते त्यांची जात सांगणार. आमच्या हिंदूंना विचारू दे, आम्ही काय म्हणतो, आम्ही मराठा, आम्ही ब्राह्मण आणि राजपूत. हे जातीनं स्वतःची ओळख सांगू नका, स्वतःची ओळख स्वतःच्या धर्माने सांगा. हे महत्वाचं आहे. का माहितीये का? परधर्मी लोक आपल्या धर्मावर संकट आणतात, पण त्यांचं ते संकट जर आपल्याला लांब करायचं, आपल्याला जास्त काहीच करायची गरज नाही. तुम्ही फक्त तिलक करा आपल्या धर्माचं रक्षण करण्यासाठी, आणि त्या परधर्मी लोकांना राख करण्यासाठी आपलं तिलकच तलवारीचं काम करतं. फक्त तिलक आपण करायला पाहिजे, पण ते आपण करत नाही, कारण आपण विदेशी संस्कृतीकडे चाललोय. म्हणून तर प्रभूंनी म्हटलं या धर्माच्या रक्षणासाठी मी अवतार घेतलाय. कुठल्या आणि प्रभूंनाच का अवतार घ्यावा लागला? कारण प्रभूंना माहित होतं कलियुगातली लोक किती कमजोर आहेत, हे धर्माचं रक्षण करणार नाहीत. म्हणून प्रभूंनी धर्माच्या रक्षणासाठी अवतार घेतला. तुम्ही मला धर्म तर आम्ही कळून घेऊ, पण ही नामाची महिमा काय? रामायणामध्ये कथा येते. आता तेवढा वेळ नाही आपल्याकडे की पूर्ण आपण विस्तारमध्ये ऐकावं, शॉर्टकट मध्ये जाऊया. रामायणामध्ये एक कथा येते, कुठली? काशी नरेशची. ते प्रभू श्रीरामांच्या दर्शनाकरिता जातात, वाटेत त्यांना नारदजी भेटतात. आता नारदजी म्हणजे कळीचा नारद, काही ना काही काडी पेटवणार. प्रत्येक गावात असे नारद असतात, आपलं गाव सोड. आता विठ्ठल आता नारदजी भेटतात आणि नारदजी काय म्हणतात की कुठे चालला? तेव्हा काशी नरेश म्हणतात की प्रभू श्रीरामांच्या दर्शनाकरिता चाललो. असं बोलल्यावर नारदजी म्हणतात तुम्ही दर्शनाकरिता चाललाय ना, तिथे गेल्यावर एक काम करा की तुम्ही दर्शनाकरिता जा, पण तिथे गेल्यावरती जिथे विश्वामित्रजी दिसते तिथे त्यांना पाठ दाखवा आणि निघून या. आता त्यांना मलेरिया नव्हता, पण थरथर कापायला लागले. का? कारण संतांचा अपमान करणं सोपी गोष्ट नाहीये. ते योगी त्यागी महापुरुष, त्यांनी मला शाप दिला तर, पण इकडे पण संतांनीच मागितलेले, पूर्ण पण करावंच लागणार. ते गेले प्रभूंच्या दरबारात गेले, त्यांनी तसंच केलं. ते गेले आणि गेल्यावरती प्रभू श्रीरामांच्या पाया पडला, पण जिथे विश्वामित्रजी दिसले तिथे त्यांना पाठ दाखवली आणि निघून आले. आता निघून आल्यावरती विश्वामित्रजी नाराज. विश्वामित्रजी प्रभू श्रीरामांना म्हणतात की राम, तू मर्यादा पुरुषोत्तम आहेस ना, मग तुझ्या सभेमध्ये येऊन कुणीतरी तुझ्या गुरूंचा अपमान करून जातो, तू कसं काय सहन करतोस? प्रभू श्रीराम प्रतिज्ञा घेतात की उद्या सायंकाळ होईपर्यंत 3 बाणामध्ये मी काशी नरेशचा शिरच्छेद करणार. प्रतिज्ञा घेतली. खबर सगळ्या अयोध्येने पसरली, सगळे शरयू तीरी जमतात. मग इकडे काशी नरेश शरयू तीरी आले, इकडे काशी नरेश प्रभू श्रीरामांच्या नामाचा जप करतात. आता जप करतात. प्रभूंनी त्रोड मधला पहिला बाण काढला, प्रत्यंच्या कानापर्यंत ओढली आणि बाण सोडला. पण नामाचा प्रभाव इतका झाला की गगनाहुनी वाढ नाम आहे. प्रभूंचा बाण सुद्धा तिथे गायब झाला. नामाचा प्रभाव बघा. तर प्रभूंना राग आला. प्रभूंनी दुसरा बाण काढला त्रोड मधला, प्रत्यंच्या कानापर्यंत ओढली आणि बाण सोडला. दुसरा बाण सुद्धा गायब झाला. आता प्रभू बोलले करायचं काय नेमकं?
प्रभूने पाहिलं तर शेजारी संकटमोचन हनुमान उभे होते आणि संकटमोचन हनुमान त्यांचं रक्षण करत होते. आता ज्यांचं रक्षण संकटमोचन करतात त्यांच्यावर कुठलं संकट येणार आहे. मग प्रभू बोलले की आता हनुमान समेत काशी नरेशला मारणार. मग करायचं का. हनुमानजी म्हणतात की तुझ्या पापाचं प्रायश्चित व्हायला हवं. नामाची महिमा कळायली लोकांना पण पापाचं प्रायश्चित होणं पण महत्वाचं आहे. तू विश्वामित्रजीला जाऊन ते तसेच येतात विश्वामित्रजींना माफी मागतात. मग विश्वामित्रजी माफ करतात. प्रभूंना बाण परत ठेवायला लागतात. मग प्रभू बघतात ते नारदजी उभे टाकले. सगळे म्हणतात की नारदजी हे काम तुम्हीच केलं ना, अशा काड्या तुम्हीच करता. तेव्हा नारदजी म्हणतात की प्रभू मला कलियुगातल्या लोकांना तुमच्या नामाचं काय महत्व आहे हे कळून द्यायचं होतं. की का तर कलियुगात जर नामाचं स्मरण केलं तर माणूस भवसागर सुद्धा तरुण जातो. मग सगळे अयोध्येवासी शरयुतीरी प्रभू श्रीरामाच्या नामाचा जप करायला लागले. आता अयोध्येवासी करतात तर आपल्याला पण करायला हवं. सगळ्यांनी हात वर करा. सगळ्यांनी हात वर करा. सगळे सगळे वट्ट्यावर बसलेले. आपल्याला इथं धुणं धुवायला नाही बोलवलं. कुठलं धुणं म्हणायचं कळत असेल मला. सगळ्यांनी हात वर. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम 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 जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. ओ श्रीराम जय राम जय जय राम. 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 ओ श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. हरि श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय राम जय जय राम. नामाचा प्रभाव बघा. प्रभू श्रीराम स्वतः सुद्धा स्वतःच्या नामापुढे फिके पडले. म्हणजे प्रभू जर स्वतः तुम्हाला मारायला आले पण तुम्ही जर नामाचं स्मरण करता तर प्रभूंपेक्षा मोठं प्रभूंचं नाव आहे. ते नाम तुमचं रक्षण करतो. म्हणून आमच्या संतांनी म्हटले की गगनावणी वाढ नाम आहे. तुम्ही म्हणाल ठीक आहे आम्ही मान्य करू, आम्ही नामाचंही स्मरण करू, पण प्रभूंच्या भक्तांसाठी काय करू शकतात, काय करू शकत नाहीत हे सांगा. कारण वैकुंठ सोडून सुद्धा प्रभूंच्या भक्तांच्या रक्षणासाठी येतात. बरं मला इथं सांगा, देवाला बघायची इच्छा किती जणांची? हात वर करा. किती जणांना वाटतं की देवाला बघावं? बाकी जणांना नाही वाटत का? ज्यांना ज्यांना वाटतं देवाला बघावं तर सगळ्यांनी हात वर करा ना. मग बघायचं. मी आता इथे देवाला प्रगट करेल, पुढे प्रॅक्टिकली डोळ्याने बघू शका. फक्त मला सांगा बघायचंय का देवाला? ज्यांनी हात वर केले नाही तुम्हाला काय भूताला बघायचंय का? बघायचं ना. देवाला बघायचं म्हणलं की आमच्या सगळ्यांची हात वर झाली. आता करा. एकादशी किती जण करता? एकादशी 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 किती जण करता? करा हात खाली. मला सांगा तुम्हाला एक डिग्री घ्यायची. एका डिग्री घेण्यासाठी तुम्हाला 28 वर्ष स्ट्रगल करावं लागतं. तो ईश्वर आहे, त्याला डायरेक्ट भेटू शकता का तुम्ही? त्या ईश्वरासाठी आपल्याला एक एकादशीचं व्रत करणं होत नाही, त्याला तुम्ही डायरेक्ट भेटू शकाल? विचार. तो काय बाजारचा भाजीपाला आहे की मला देवाला बघायचं, देवाला तुमच्याजवळ बघ मला? एकतर आधी आपण डाऊट घेणार की नाही आम्ही देवाला मानतच नाही. आपल्या महिलांची अवस्था कशी माहितीये का? यांना आपले देव कमी पडतात म्हणून दुसरीकडे जातात. तर माहितीये का, एखादी महिला आली
आणि तिनं म्हणलं की मी या पीरवर गेले होते, मी गेले होते, परधर्मी लोकांच्या तिथं गेले होते आणि मी तिथं नवस मागितला आणि माझा तो नवस पूर्ण झाला. असं म्हणलं की आपले 33 कोटी देव ठेवते बाजूला आणि लगेच निघते जिंकणं चिकणं जिंकणं चिकणं. तुम्हाला काय वस पडलेत का देव? या देवांची तेवढी आराधना करा ना मनाने, देव पण प्रगट होतील ना. देवाला बघायचं, आम्हाला ईश्वराचं नाम स्मरण करणं होत नाही, आम्हाला त्या देवासाठी साधी एकादशी व्रत करणं होत नाही, पण देवाला बघायचं म्हणलं की आमचे हात वर झाले. असेच प्रभूंचे भक्त जे एकादशी व्रत करण्यामध्ये पारंगत होते, प्रवीण होते, एकादशी व्रताचं पारायण केलं त्यांनी. आता एकादशी व्रत सोडायचं होतं, त्यांनी अतिथी म्हणून ब्राह्मणांना बोलवलं आणि ऋषी दुर्वासांना सुद्धा आमंत्रित केलं. आता ऋषी दुर्वासांना आमंत्रित केल्यावरती झालं असं, ऋषी दुर्वासा म्हणजे सगळ्यात क्रोधित ऋषी. हसलं तरी श्राप देतात, रडलं तरी श्राप देतात, बसलं तरी श्राप देतात, उठलं तरी श्राप देतात. आपल्या शास्त्रामध्ये 80% श्राप जर कोणी दिला असेल तर ते ऋषी म्हणजे ऋषी दुर्वासा. तर एवढे श्राप देणारे एवढे रागीत ऋषी म्हणजे ऋषी दुर्वासा. आणि राजा अंबरीशांनी काय केलं, तर ऋषी दुर्वासांना सुद्धा आमंत्रित केलं. आता ऋषी दुर्वासांना आमंत्रित केल्यावर झालं असं की ऋषी दुर्वासा म्हणजे की मी पवित्र होऊन येतो. ते गेले नदीवरती स्नान करण्यासाठी, पण इथे द्वादशी संपत आली होती. आता एकादशीचा नियम असा आहे की एकादशीचं व्रत द्वादशी मध्येच सोडलं पाहिजे, त्रयोदशी लागली तर पातळ लागतं. मग इकडे तर ऋषी दुर्वासा येत नाही आणि द्वादशी संपत आली. त्याने दुसऱ्या ब्राह्मणांना विचारलं करू काय, ते ब्राह्मण बोलतात की तू तुलसी दळ घे, तुझं व्रतही सुटेल आणि ब्राह्मणांचा अपमान केला असं होणार नाही. पण त्यांचं तुलसी दळ घेणं झालं आणि दुर्वासा ऋषीचं येणं झालं. आता दुर्वासा ऋषीने पाहिलं, लगेच रागावले ऋषी दुर्वासा. लगेच त्यांनी त्यांची शिखा उपटवली, जमिनीवरती फेकली आणि कृत्या नावाची राक्षसी उत्पन्न केली. आता ते कृत्या गेली राजा अंबरीशांना मारायला. तर राजा अंबरीश कसे प्रभूचे भक्त होते ते बघा. राजा जास्त बिझी असतो का प्रजा? राजा, कारण त्याला सगळ्यांना सांभाळायचं असतं. ते राजा होते पण स्वतः धान्य पिकवायचे, स्वतः अन्न बनवायचे, स्वतः प्रभूंना भोग लावायचे. प्रभूंच्या सेवेमध्ये काही कमतरता यायला नकोय म्हणून त्यांनी त्यांचं लग्न पण कसं केलं माहितीये का? त्यांनी स्वतःची पगडी, त्यांनी स्वतःचा मुकुट आणि तलवार पाठवला आणि त्यासोबत त्यांची पत्नी विवाह करून आली. कशासाठी? तर माझ्या प्रभूंच्या भक्तीमध्ये काही आठ यायला नकोय. मग किती समर्पित भक्ती असेल विचार केला. आपली एवढी 1% पण नाहीये एवढी भक्ती. मग जशी कृत्या गेली अंबरीशांना मारायला तसे सुदर्शन प्रगट झाले आणि सुदर्शनाने कृत्याला भस्म केलं. आता सुदर्शन लागले ऋषी दुर्वासाच्या मागे, ऋषी दुर्वासा लागले पळायला. पळतात पळतात धावत 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 गेले ऋषी दुर्वासा ब्रह्मलोकामध्ये. ब्रह्माजीला म्हणतात की ब्रह्माजी माझी मदत करा. ब्रह्माजी म्हणतात तू मला बघ, माझी दाढी झाली पांढरी, माझी एक्सपायरी डेट जवळ यायला लागली, 4 दिवस सुखाचे राहिले, जगू दे ना मला, तुझं तुझा पुढे. आता ब्रह्माजीने तर शरण दिली नाही, गेले कैलाश पर्वतावर. महादेवांना म्हणतात, महादेव म्हणतात मी तुझं रक्षण करणार नाही. का? कारण तू माझ्या इष्टांचा अपमान केला, इष्टांच्या भक्तांचा अपमान केला, मी तुझं रक्षण करणार नाही. शेवटी गेले क्षीरसागरामध्ये भगवान विष्णूकडे. आता भगवान विष्णूकडे गेल्यावर भगवान विष्णूंना म्हणतात की माझं रक्षण करा. तेव्हा भगवान विष्णू पण हात वर करताना काय म्हणतात, अहम भक्त पराधीन, की मी माझ्या भक्तांच्या आधीने मी काहीच करू शकत नाही, तू तर माझ्या भक्ताचा अपमान केला. मग ऋषी दुर्वासा म्हणतात मी करू तरी का? तेव्हा प्रभू म्हणतात की तू ज्याचा अपमान केला तू त्यालाच शरण जा. इकडे खाली येतात, राजा अंबरीशांचे पाय धरतात आणि राजा अंबरीश म्हणतात की तुम्ही उलटी गंगा वाहू नका. आता राजा अंबरीशांची एवढी भक्ती होती, पूर्ण समर्पित भक्ती असून सुदर्शनाला शांत करायचं. कसं शांत केलं त्यांनी? सुदर्शनाला पुढे हात जोडतात आणि सुदर्शन चक्राला म्हणतात की हे सुदर्शन, मी जर माझ्या अख्ख्या आयुष्यामध्ये एक क्षण जरी मनातून प्रभूंची भक्ती केली असेल, जर एक क्षण जरी मनातून प्रभूची भक्ती केली असेल तर तू जागीच शांत हो. आपली अवस्था अशी की एक सत्यनारायण केला म्हणजे देव आमच्या इथं रोजानच राहिला पाहिजे. एवढी पूर्ण समर्पित भक्ती असून ते काय म्हणतात की एक क्षण जरी मनातून भक्ती केली तर तू जागीच शांत हो. सुदर्शन जागीच शांत झाले आणि म्हणून तू कोपरायनी अभंगाच्या द्वितीय चरणात म्हटलं, अंबरुची
गायक असतील तर अख्खी रात्र कीर्तन करायला मला काहीच हरकत. तुम्ही ऐकता का? अख्खी रात्र कीर्तन ऐकता? तुम्ही थांबा, मागचे अख्खी रात्र कीर्तन ऐकता? सगळ्यांनी एकदाच सांगा, ऐकता रात्रभर कीर्तन? तुम्हाला काय मेला तुम्ही याला कीर्तन करा. विठ्ठल अभंगाच्या द्वितीय चरणात तुकोबाराय म्हणतात की अंबरीशीसाठी जन्म सोसियले आणि दुष्ट निर्दाळीले. किती एक संतांचा सुद्धा पाहिलं नाही का? कारण अहम भक्त पराधीन. मी वेदांमध्ये म्हटलंय की मी माझ्या भक्तांच्या आधी नाही, मी पुराणामध्ये म्हटलंय की मी माझ्या भक्तांच्या आधी. प्रभूंनी ते त्यांचं बोल सुद्धा सत्य केलं. त्यांनी त्याच्या भक्तासाठी, भक्ताच्या रक्षणासाठी जन्म सोसियले, अंबरीशीसाठी जन्म सोसियले आणि कृत्यासारख्या दुष्ट राक्षसिनीचा सुद्धा अंत केला. म्हणून दुष्ट निर्दाळीले किती एक. मी म्हणाल देव आमच्यासाठी येईल का? येईल ना, पण त्यासाठी आपण धर्माचं पालन करायला हवं ना. आपण आता लोकांचं कसं झालं माहितीये का? आम्हाला आमचे लोक काय म्हणतात माहितीये का? तुम्ही वारकरी सांप्रदायिक माणसं ना, मग तुम्ही सांप्रदायिक माणसं, तुम्ही तुमच्या कीर्तनामध्ये फक्त सांप्रदायाच बोला, तुम्हाला धर्म करायची गरज काय? आता ही ती लोक असं म्हणतात ज्यांना धर्माचा अभ्यास नाही. अरे ज्या संप्रदायामध्येच वारकरी लिहिलेलं आहे. वारकरीचा अर्थ काय होतो? जे दुष्ट दुर्गुणांवरती वार करतात, जे अधर्मावरती वार करतात, ज्यांना वाईट गोष्टी आवडत नाहीत म्हणून ते सगळ्या दुर्गुणांवरती वार करतात, जे वार करतात, षड गुणां षड विकारांवरती वार करतात, त्यांना वारकरी म्हणलेलं आहे. आता आमच्या संप्रदायाचं नाव जर इतकं शौर्याचं आहे तर आमचा संप्रदाय धर्म येणारच ना. नाव इतकं शौर्याचं वारकरी, आम्ही अधर्मावरती वार करतो. मग तुम्ही म्हणा तुमच्या संतांनी तर फक्त भक्तीच करायला सांगितली. जेव्हा कळलं आपल्याला, जोपर्यंत आमच्या संतांना कळालं की आता यांना भक्ती सांगितली पाहिजे, तोपर्यंत आमच्या संतांनी भक्ती सांगितली. जेव्हा आमच्या तुकोबारायांना कळालं की धर्म संकटात आहे आणि आमची लोक पाखंड करतात पण धर्माचं रक्षण करत नाही, म्हणून शेवटी तुकोबाराय रागात येऊन म्हणले की धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, हरी धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, हरी धर्माचे पालन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड धर्माचे पालन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड. हरी हे दिया मातरणी कामा, हे दिया मातरणी अगर धरणी कामा, हे दिया
सांगतात ते तुकोबाराय रागात येऊन म्हणतात की धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्माचं पालन करा पण पाखंडाचं खंडन करा. आम्ही फक्त दिखावा करतो. आणि मग तुकोबाराय काय म्हणतात की हेच आम्हा करणे काम काय बीज वाढवावे नाम. मग विचार करा जर आमचे सांप्रदायिक संत धर्माशी रिलेटेबल नसते, त्यांना जर धर्माची गरज नसते तर त्यांनी कशाला धर्माचे अभंग काढले असते, कशाला धर्माचं पालन म्हणलं असतं तुकोबारायांनी. नामदेवरायांना का बरं वाटलं की पंजाबमध्ये जाऊन संप्रदायाचा प्रचार करावा, त्यांना का वाटलं की पंजाबमध्ये जाऊन धर्माचं रक्षण करावं, का वाटलं त्यांना असं विचार केलाय कधी का? कारण संतांचं हे कर्तव्य, संतांचा स्वभाव कसा आहे माहिती का, संत मुळातून शुद्ध करायला होतात. म्हणून तुकोबाराय काय म्हणले की बीज वाढवावे, आम्हाला बीजारोपण करायचंय. कोणाचं? ती व्यक्ती आम्हाला असे युवक हवे जे आमच्या धर्माचं रक्षण करतील. कसे? तर ऐसा पुत्र देगा देवा जाशी जग म्हणे बाबा. पुत्र कसा असावा? छत्रपती शिवाजी महाराजांसारखा शूर असावा, मुलगी झाशीच्या राणीसारखी वीर असावी. पण आता आमच्या मुलींची अवस्था अशी काय, यांना सुई टोचली तर अँब्युलन्स बोलवायला. अरे यांनी स्वतःचं रक्षण आम्हाला स्वतः करता यायला हवं. नारी कुठेच अबला नाहीये, पण तिला अबला बनवण्याचं काम आपण केलेलं. जर आपल्यावर संकट आलं तर आपलं कर्तव्य. म्हणून मुलींना एक टाइम जर मुलींना स्वयंपाक नाही करता आला तरी चालेल, पण शस्त्र कसे चालवायचे हे मुलींना आलं पाहिजे. धर्माचं रक्षण करण्यासाठी एका हातात शास्त्र आणि एका हातात शस्त्र असायलाच हवे. प्रभूंनी युद्धाच्या मैदानामध्ये अर्जुनाला गीता सांगितली, ते शास्त्र सांगितलं, पण प्रभूंनी अर्जुनाला गांडीव सुद्धा हातात दिलेला होता. का? कारण धर्माचं जर रक्षण करायचंय तर एका हातात गीता आणि एका हातात गांडीव असायलाच हवं, तरच धर्माचं रक्षण होणार आहे. जर आमचे तुकोबाराय शास्त्र आहेत तर आमचे छत्रपती शिवाजी महाराज शस्त्र आहेत आणि म्हणून आमच्या धर्माचं रक्षण होतं. हे आपण लक्षात ठेवायला हवं. पण आमचे हे जे मेन दोन आहेत कॅरेक्टर, हे जे मेन दोन आहेत की छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज, यांनाच आम्हाला आमच्यापासून लांब करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे. का? शिवरायांच्या चरित्रामध्ये आम्ही घुसवलंय. कुणाला? आमच्या शिवरायांच्या चरित्रामध्ये मुस्लिम मावळ्यांना घुसवलं आम्ही आणि त्यांच्या चरित्राचं इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न केला. एकदा का त्यांच्या चरित्राचं इस्लामीकरण झालं किंवा आमचीच लोक म्हणते की नाही शिवाजी महाराज सुद्धा त्यांच्यासोबत होते, मग शिवाजी महाराज सुद्धा आम्ही कमी करू. शेवटी आमच्या तुकोबारायांना सुद्धा लोकांनी पॉइंट आउट केलं. कशामुळं? का आता एक अभंग निघाला काय अल्ला देवी अल्ला लेवी, त्या अभंगावरनं आमच्या लोकांनी त्यांना सुद्धा पॉइंट आउट केला. अरे पण तात्पर्य अर्थ समजून घ्यायचा. आता आम्ही आमच्या संतांना पॉइंट आउट करतो. जेव्हा आमचे संत होते तेव्हा ज्ञानोबारायांना आम्ही मांडे वाजण्यासाठी खापर दिले नाही, तेव्हा आम्ही तुकोबारायांची गाथा पाण्यामध्ये बुडवली आणि आज ते दिवस चांदीच्या पालखीमध्ये आम्ही ज्ञानोबारायांना मिळवतो. काय अर्थ? जेव्हा संत हयात तेव्हा त्यांची महिमा समजून घ्या ना. ते महापुरुषांनी जर आपल्यासाठी एवढं केलंय आणि आपण त्यांच्यासाठी जर धर्माचं रक्षण करू शकत नाही तर लांछने अशा जीवनाला आपल्या काय कामाचं आम्ही स्वतःला हिंदू म्हणून घेणं. हिंदू कुणाला म्हणतात? अहिंसा द्वियते हृदयम यस्य सा हिंदू. ज्यांना हिंसा आवडत नाही, जे हिंसा करत नाहीत. पण आमच्या शास्त्रांनी हे पण सांगितलं की धर्महिंसा तथैवच. जेव्हा जेव्हा धर्मावर हिंसा होईल तेव्हा तेव्हा शस्त्र घेऊन आम्हाला धर्माचं रक्षण करणं सुद्धा महत्वाचं आहे. ज्या एकनाथ महाराजांना आम्ही शांती ब्रह्म म्हणलेलं आहे का नाही, जे शांतीचे प्रतीक आहेत, त्या मुस्लिम व्यक्तीने त्यांच्या अंगावरती 108 वेळा ठुकावं आणि 108 वेळा ठुकल्यावरती सुद्धा त्यांनी 108 वेळा गंगेत जाऊन स्नान करावं. पण त्यांच्या कपाळावरती आठी आली नाही की चेहऱ्यावरती राग आला नाही. पण जेव्हा जनार्दन स्वामींनी त्यांना म्हटलं की नाथा तुला त्या भगव्या ध्वजाचा अपमान होऊ द्यायचा नाहीये, तेव्हा त्याच नाथ महाराजांनी, ते नाथ महाराज ज्यांच्या हातामध्ये आम्ही चिपळे आणि टाळ बघतो, त्याच नाथ महाराजांनी हातामध्ये तलवार घेतली आणि दिसेल त्या मुस्लिमांना मारलं. कशासाठी? धर्माच्या रक्षणासाठी. संत सुद्धा उग्र अवतार घेतात कशासाठी? धर्माच्या रक्षणासाठी. त्यांनी एवढं केलं. विवेकानंदजी विदेशात गेले, विदेशात जाऊन भारताचा परचम लहरवला त्यांनी. विदेशात गेले पण भारतीय संस्कृती सोडली नाही. त्या विदेशी व्यक्तीने त्यांना विचारावं की स्वामीजी तुम्ही आमच्या देशात आलाय आणि आमच्या देशातून तुम्ही वेशभूषा भारताची घातली, तुमची वेशभूषा ती भगवी वेशभूषा भारताची आहे, पण तुमची पगडी, डोक्यावरती पगडी भारताची आहे, पण पायामध्ये बुट मात्र आमच्या देशाचे घातलंय. विवेकानंदजीचं उत्तर किती स्वाभिमानाचं होतं विचार करा. विवेकानंदजी म्हणतात की भारतीय संस्कृती योग प्रधान आहे म्हणून तिला डोक्यावर धारण करतो आणि विदेशी संस्कृती भोग प्रधान आहे म्हणून तिला पायाखाली तुडवतो. एवढी महान आपली संस्कृती.
एवढी महान आपली संस्कृती असून सुद्धा जर आपण आपल्या संस्कृतीला विसरतो तर आपण किती भरकटत चाललोय विचार करा. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही म्हणाल प्रभूंनी तर धर्माच्या रक्षणासाठी अवतार घेतला, प्रभूंनी फक्त प्रभूंच्या भक्तांचंच रक्षण केलं का? नाही, प्रभूंना जे मानतात त्यांचंही रक्षण केलं. जे मूळ जीव आहेत प्रभूंनी त्यांचं सुद्धा रक्षण केलं. फक्त अंबरीशासाठी जन्म सोसाविले नाही आणि फक्त अंबरीशासाठी दुष्टनिर्दयीले किती एक नाही, तर काय तर कृपा सिंधू आहेत ते प्रभू. कसे कृपा सिंधू आहेत? गजेंद्रासारख्या हत्तीने बोलवावं आणि प्रभूंनी वैकुंठ सोडून त्याच्या रक्षणासाठी यावं. अभंगाचा तृतीय. धन्य तुझ कृपा शिवनु मनतील, धन्य तुझ कृपा शिवनु मनतील, धन्य तुझ कृपा शिवनु मनतील, धन्य तुझ कृपा शिवनु मनतील. आपुला लोला सत्कारी, आपुला लोला हरि सत्कारी, अंबरची साथी जन्म सोसिये, अंबरची साथी जन्म सोसिये. आपुला अभंगाच्या तृतीय चरणात कोबाराय म्हणतात की काय? धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आणि आपुला तू बोल साच करी. प्रभू तुला कृपा सिंधू म्हटले का? कारण तुम्ही प्रभूंनी काय म्हटलं की अहम भक्त पराधीन. जेव्हा जेव्हा माझे भक्त मला बोलवतील तेव्हा तेव्हा मी लगेच जाईल. गजेंद्रासारख्या मूळ हत्तीने बोलवलं. प्रभू वैकुंठ सोडून आले म्हणून प्रभूंनी म्हटलं की नाहम वसामी वैकुंठे योगी नाम हृदय नवे मद भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी. नारद प्रभू नारदजीला म्हणतात की काय? हे नारद, मी कधी कधी वैकुंठात नसतो, योगी महापुरुषांच्या हृदयाचं सुद्धा उल्लंघन करून जातो, पण जिथे माझे भक्त मला गातात, जिथे माझे भक्त माझ्या नामाचं स्मरण करतात तिथे मी उपस्थित असतो. माझे भक्त गाती, माझे भक्त गाती जेथे नारदानी उभा तेथे, नारदानी उभा तेथे, नारदानी उभा तेथे, भक्त गाती जेथे नारदानी उभा तेथे, नारदानी उभा तेथे, माझे भक्त गाती जेथे नारदानी उभा तेथे, नारदानी उभा तेथे, नारदानी उभा तेथे, नारदानी उभा तेथे, नारदानी उभा तेथे. अरे जेथे कीर्तनाची जागा पांडुरंग तेथे उभा, पांडुरंग तेथे उभा, पांडुरंग तेथे उभा, कीर्तनाची जागा पांडुरंग तेथे उभा, पांडुरंग तेथे उभा, पांडुरंग तेथे जेथे कीर्तनाची जागा पांडुरंग तेथे उभा, माझे भक्त गाथी जेथे नारदानी उभा तिथे. प्रभूंनी काय दिलं आश्वासन की जिथे माझे भक्त माझ्या नामाचं स्मरण करतात मी तिथे उपस्थित असतो. आणि म्हणून म्हणलं संतांनी की काय तर धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोल साच करी. प्रभूने जे भागवतात म्हणलं की माझ्या भक्तांनी माझं स्मरण करावं आणि मी तिथे उपस्थित राहावं. प्रभू उपस्थित झाले. पण आम्ही एवढं सगळं ऐकून सुद्धा आम्ही आमच्या आचरणात काही घेत नाही. आम्ही देवाचं नाम स्मरण करत नाही. बरं, सगळ्यांनी एकदा हात पुढं करा. असे सगळ्यांनी हात पुढं, असे असे वर नाही पुढं, असे असे सगळ्यांनी तिथं वट्यावर बसले सगळ्यांनी हात पुढं करा. आणि मी जे म्हणते ते माझ्या मागं म्हणा. एकच हात पुढं करा, एकच पुढं करा आणि माझ्या मागं म्हणा. आता
तुझ्यासारखे आमच्या गावात खूप मोठे मोठे कीर्तनकार येऊन गेले. आम्ही त्यांचं ऐकलं नाही. आम्ही तुझं पण ऐकणार नाही. धन्यवाद. म्हणजे एवढा आम्ही 2 तास गळा खरडू 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 सांगावं आणि ऍट दी एंड तुम्ही काय म्हणावं की आम्ही तुझं ऐकणार. ऐका, कारण महत्वाचं आहे. सध्या संकट धर्मावर आलेलं आणि त्या धर्माचं रक्षण नाही झालं. बांगलादेशची हालत बघतोय आपण. अफगाणिस्तान गेलं, पाकिस्तान गेलं, काश्मीर गेलं. बांगलादेशची हालत आपल्या डोळ्यापुढे आहे. काश्मीर सुद्धा गेलं, केरळाची सुद्धा हालत तीच होती. धीरे धीरे ते सगळं आपल्यापर्यंत येईल. आपण जर डोळे नाही उघडले असताना, आपण जर धर्माच्या रक्षणासाठी उभे नाही राहिलो, आपली हालत त्यापेक्षा बदतर होणार आहे. का? कारण आधी तर आम्ही कट्टरत्वाची भावना दाखवली आणि आता रक्षणाची वेळ आपल्याला कोणी स्थान देणार नाही. आपले लोक कशात मध्ये काय 1 नंबरचे कायर होत चाललोय आपण. कसं की आमच्या एकाला मारण्यात आलं. आता आपली अवस्था कशी आहे माहितीये का? आमचा एखादा महाराज जेव्हा धर्माप्रती कट्टर व्याख्यान देतो, कट्टर हिंदुत्वाची भाषा बोलतो, तेव्हा आम्हीच त्या माणसाला म्हणणार, आम्हीच त्या महाराजाला विरोध करणार, आम्हीच त्या महाराजाला धमक्या देणार आणि अशा धमक्या देणार की शेवटी तो महाराज आत्महत्या करायला मजबूर झाला पाहिजे. आणि त्या महाराजांनी, तो कट्टर हिंदुत्ववादी होता, हिंदुत्वादावर त्यांनी बोलावं, धर्माच्या रक्षणासाठी बोलावं, आम्ही धमक्या देऊन त्याला आत्महत्या करण्यासाठी मजबूर करावं आणि शेवटी हे नाव काय द्यावं की त्यांच्यावरती कर्ज झालं म्हणून त्यांनी आत्महत्या. 30-32 लाखासाठी कुणी कर्ज करून घेत नाही. लग्नांसाठी 30-32 लाख कर्ज सहज होते. प्री वेडिंग शूट साठी 15-15 लाख जातात. विचार करा ना, जर 30-32 लाखासाठी कोण करतं. पण हे आम्ही कायर झालो ना, म्हणून आमच्या महापुरुषांना सुद्धा आत्महत्या करायची वेळ आली. मला काय बोलायचे समजत असेल तुम्हाला, एवढं एक्सपोज करण्याची गरज नाही. आपल्या महापुरुषांवरती ही वेळ येते आणि शेवटी आपण काय करतोय, आम्ही फक्त शांतपणे बसतोय. का? कारण अहिंसा परमो धर्मा. ते लोक येतील आमच्या पोरींना नेतील, ते लोक येतील आमच्या महापुरुषांना, त्या महापुरुषांना आघात पोहोचवतील. पण तरी आम्ही काय, तर आम्ही फक्त एकच पाहणार, अहिंसा परमो धर्म. आम्ही हिंसा करणार नाही. कधी हिंसेवर उतरणार? मग तुम्ही आज जर हिंसेवर नाही उतरले का नाही, उद्या तो दिवस दूर नाही ज्या या देवभूमी भारतामध्ये त्या लोकांची संख्या जास्त असेल. त्यांचे युवक बघा, त्यांना तुम्ही विचारा त्यांचं धर्माप्रती, ते तुम्हाला सगळं सांगतील. 5 टाइम नमाज पडतात ते, पण आमच्या धर्मामध्ये किती टाइम पूजा आहे हे आम्हाला माहिती नाही. आमच्या 28-28 वर्षाचे ठोळे होतात, यांना आमचा धर्म माहित नाही आणि त्यांचं 5 वर्षाचे लेकरू त्यांच्या धर्माचं सगळं सांगून देतं. अरे त्यांच्या ग्रंथांमध्ये 199 आयत, ग्रंथ नाही म्हणत, त्यांचे जे धर्माची पुस्तकं आहेत त्यामध्ये सांगितलंय की हिंदू धर्माला कसं नष्ट करावं. म्हणजे त्यांचे देव काय सांगतात की आपल्या धर्माला कसं नष्ट करावं, आणि एकीकडे आपले देव काय सांगतात की सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामय. हीच ती भारत भूमी आहे जिथे आम्हाला शिकवलं जातं की आमचा दुश्मन जरी असला तरी तो सुखातच राहिला पाहिजे. मग हे संस्कार आमच्या संतांनी दिलेत आणि अशा धर्माच्या रक्षणासाठी प्रभूंनी अवतार घेतला. मग त्या प्रभूंचं वरण वेद आणि पुराण सुद्धा करतात. आणि हीच गोष्ट सांगितली तुकोबारांनी अभंगाच्या शेवटच्या. दुष्ट निर्दारिले किती
दुष्ट येणारी वर्णिती पुराणे आणि होय नारायण दया सिंधू प्रभू तू असा दया सिंधू आहेस, कृपानिधी आहेस की पुराण सुद्धा तुझं वर्णन करतात का? कारण तू ग्रंथांमध्ये सांगितलं की मी धर्माच्या रक्षणासाठी अवतार घेतो आणि तू तो अवतार घेतला. असा अभंगाचा सोपा सरळ भावार्थ मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला, सांगण्याचा प्रयत्न केला असं मी म्हणू शकत नाही. कारण तुम्हाला मी काही सांगावं एवढी मी मोठी नाही तेवढी मी अनुभवी आहे. पण गुरुदेवाच्या कृपेने काही जर 2-4 शब्द चांगले बोलू शकले, गुरुदेवांची कृपा. काही जर वाईट बोलता बोलता निघून गेला असेल, कारण मी एवढी मोठी नाही की मी तुम्हाला काही सांगावं आणि एवढी एक्सपर्ट नाही की मी जे काही बोलेल ते सगळं बराबरच येईल. कुठे काही ना काही टंग ट्विस्ट होऊन काहीतरी वाईट गेल्या जाऊ शकतं. म्हणजे जर बोलता बोलता कुणाच्या मनाला आघात पोहोचला असेल तर त्यासाठी मी क्षमा प्रार्थी आहे. आणि खरं तर आपल्या गावातल्यांचं नवल करावं तेवढं कमी आहे. कारण मी ऐकलं की हे सगळं करण्याचं काम युवकांनी केलेलं आहे. आपल्या गावातल्या सगळ्या यंगस्टर्ससाठी टाळ्या वाजवायला. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या गावातला युवा धर्मासाठी पुढे येतो का नाही ते गाव सुधारल्याशिवाय राहत नाही. आणि ते तुमच्या युवकांनी दाखवून दिलं. कारण काका बोलता बोलता काय म्हणले की जे काही करतात का नाही आमचे सगळे युवकच करतात, फक्त म्हातारी व्यक्ती त्यांना मागून सपोर्ट करतात. ते पण तुम्हाला म्हाताऱ्या व्यक्तींचं मोठं पण आहे. कारण काही गावातली लोक कशी असतात, युवक जर पुढे करायला गेले तुम्हाला काही कळतं का रे, काना मागून आलेले तुम्हाला काही कळतं का, शहाणे झाले का तुम्ही, म्हणून त्यांना मागं ओढतात. पण तुमच्या गावातल्या वयोवृद्ध व्यक्तींचं सुद्धा नवल करावं की तुम्ही तुमच्या युवकांना सपोर्ट करताय की तुम्ही करा, काही चुकलं तर बाकीचं आम्ही सांभाळून घेऊ. खरं तर खूप आनंद झाला आणि जास्तीत जास्त संख्येने मेन म्हणजे युवक उपस्थित राहिले, त्यामुळे खूप आनंद झाला. कारण गरज काळाचे युवक आहेत. तुमचं का तुमच्या अर्ध्या गौऱ्या मसनात गेल्या,
आपलं झालं ना सगळं, फ्युचर कोण आहेत ते 4 दिवसानंतर आपलं हे घर तिथंच आहे. मग ते भविष्य, ते जर धर्माप्रती आकर्षित झाले, त्यांना जर धर्म काय हे कळालं, त्यांना धर्म कळालं, तर उद्या आपल्याला भीक मागायची वेळ येणार नाही. आणि आज तुमच्यामुळे जर धर्म टिकतो, ते जर धर्म त्यांना कळतोय, तर उद्या ती लेकरं स्वाभिमानाने सांगतील की आमच्या पूर्वजांमुळे आम्हाला धर्म कळाला. नाही तर आपल्या आज गडकिल्ल्यांची हालत ही आहे की तिथे आम्हाला कोंबड्याची पंख भेटतात, त्या गडकिल्ल्यांवरती आम्हाला दारूच्या बाटल्या भेटतात, मांसाचे तुकडे भेटतात. अशी आमच्या गडकिल्ल्यांची हालत. जर अशीच हालत आमच्या गडकिल्ल्यांची राहिली का नाही, तर तो दिवस दूर नाही जिथे आमचे गडकिल्ले सुद्धा नष्ट होतील. मग ते चांगले राहावे. आणि ते जर नाही राहिले, कारण त्या जागी जर तुम्ही पिरांना नेऊन ठेवलं, बरं झाडात कुठल्या मूर्त्यांना काढतात सांगा ना. त्या लोकांनी झाडात पण त्यांचं हिरवं बसवलं का नाही. मग तरी आपण जाऊन तिथं माथा टेकवतो. धर्माप्रती कट्टर भावना प्रत्येक युवकाच्या मनामध्ये असायला हवी. तुम्ही जर तुमच्या मानेवरती तलवार जरी ठेवली आणि तुम्हाला म्हटलं की तू धर्म परिवर्तन कर, तुमच्यामध्ये स्वतःच्या धर्माप्रती एवढी कट्टर भावना असायला हवी, एवढा स्वाभिमान असायला हवा की तुमच्या मुखामध्ये त्यावेळी हे शब्द निघावे की तू माझा जीव घे, मी प्राण त्यागेल, पण मी माझा धर्म सोडणार नाही. सोडावा प्राण का सोडावा धर्म, ऐसा प्रश्न कधी न पडावा. सोडावा प्राण पण धर्म न सोडावा, शंभू राजांचा त्याग सदैव आठवावा. त्यांनी आपल्यासाठी किती काय सहन नाही केलं, विचार करा ना जरा, किती मोठा त्याग होता त्यांचा. आणि आपण जर त्यांचा त्याग लक्षात नाही ठेवला ना, आपण जर धर्म परिवर्तन केलं, तर तुमच्या हिंदू असण्याला लांछन. म्हणून एवढंच सांगेल शेवटी जाता जाता, संघटित व्हा, विघटित होऊ नका. आपण संघटित झालो तर भारत नाही, अख्खा भारत विश्वगुरु होईल. आपण जर संघटित नाही झालो का नाही, जी बांगलादेशची परिस्थिती का नाही, ती आपल्या भारतात यायला सुद्धा वेळ लागणार नाही. कुठे ना कुठे हिंदूंनी धर्मासाठी वोट द्यायला चालू केलं म्हणून राम मंदिर झालं. आता मी कुठल्या पक्षाची नाही, पण मी धर्माची आहे. माझा पक्ष एकच आहे, माझा सनातन धर्म, आणि मला माझा धर्म टिकवायचा, म्हणून ते बोलावं लागतं. कुठं ना कुठं तुम्ही धर्मासाठी वोट केलं म्हणून आज महाराष्ट्र भगवा झाला. काही ठिकाणी इतर कलर आले, पण नका काळजी करू, नेक्स्ट टाइम आपण पुरं भगव्याने रंगवून देऊ. म्हणजे आपण धर्मासाठी कार्य करायला लागलो म्हणून कुठे ना कुठे महाराष्ट्र भगवा होत आलाय. असंच धर्मासाठी कार्य करा. अख्खा भारत नाही, अख्ख्या पृथ्वीला भगव्यामध्ये वळवून टाका. फक्त धर्माकडे या, धर्माला सोडू नका. तुम्हाला कीर्तनामध्ये संसार चालतो, तुम्हाला कीर्तनामध्ये कॉमेडी चालते, पण तुम्हाला कीर्तनामध्ये धर्म बोलला की कुठून दूर निघायला लागतो. धर्म बोलला की नाही कीर्तनात धर्म नाही बोलला पाहिजे. अरे ज्या धर्मामुळे कीर्तन होतंय त्या कीर्तनामध्ये जर धर्मच नाही आला, त्या कीर्तनाचा अर्थ काय हा विचार करा ना. म्हणून ही गादी धर्माची आहे आणि या गादीवर फक्त धर्माचाच प्रचार झाला पाहिजे. म्हणून स्वतःच्या धर्माचं रक्षण करा, धर्माचं पालन करा. ज्या धर्माच्या रक्षणासाठी ईश्वराने अवतार घेतला का नाही, जर ईश्वर अवतार घेऊ शकतो तर आपण सुद्धा त्या धर्माचं रक्षण करू शकतो. असो बोलता